आश्चर्यकारक वाटेल किंवा अशा काही संदेश त्यांनी लक्ष्मी मातेने दिले. आपण लक्ष्मीला पैसा, समृद्धी, प्रॉस्पेरिटी, जमीन जुमला हेच समजत आलेलो आहे. विष्णूची पत्नी असं समजत आलो आहे. पण ऍक्च्युअली लक्ष्मी कोण आहे हे जाणून घेणार आहोत. सरस्वती आपल्याला माहित आहे की सरस्वती ही विद्येची देवता आहे. आपल्यामध्ये जी काही कला आहे ती सरस्वती आहे. आपण क्रिएटिव्ह आहोत, आपण डान्स, म्युझिक किंवा कुठलं ज्ञान आपल्याजवळ आहे तर आपण ज्ञानी आहोत, तर आपल्याला सरस्वती माता प्रसन्न आहे. खूप समृद्ध माणूस असेल तर आपण म्हणतो की याच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. आणि आज ह्या 2 दिवसाच्या सेशनमध्ये आपण लक्ष्मी मातेबद्दल जाणून घेणार. तर मी सुरुवात करते मास्टर्स. थँक सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. मला लक्ष्मी माता मागच्या वर्षी कनेक्ट झाल्या होत्या. त्यावेळेस असं असतं की मास्टर की जेव्हा मला कुठलंही ऑटो रायटिंग मी तुम्हाला सांगते की ध्यानामध्ये असताना माझ्याशी कुठलेही मास्टर्स कनेक्ट होतात आणि ते माझ्या समोर त्यांची प्रतिमा किंवा त्यांची काही असं सिम्बॉलिक गोष्टी दिसायला लागतात मला व्हिजनमध्ये. तेव्हा मला कळतं की हे मास्टर माझ्याशी कनेक्ट झाले आहे. पण मला लक्ष्मी माता दिसत होते. पण मी तिला विचारलं माझ्याशी बोल. तर तेव्हा ही पहिलीच एक वेळ होती की मास्टर माझ्याशी कनेक्ट झाल्याबरोबर बोलायला लागतात. पण मी लक्ष्मी मातेला ही गंमतच झाली की मी लक्ष्मी मातेला म्हटलं की "तू माझ्याशी बोल ना." तर बोलत का नाही? तर सुरुवातीची गंमत बघा काय झाली. लक्ष्मी माता मला दिसायला लागली खूप सुंदर आणि इतके सुंदर नेत्र तिचे आणि इतकी सुंदर प्रतिमा माझ्या समोर उभी राहिली. तर मला थोडं-थोडं लक्षात आलं की लक्ष्मी माता माझ्या समोर आहे. तर मी तिला म्हटलं की "कोटी-कोटी प्रणाम हे माते लक्ष्मी." मी तिला म्हटलं, "तू कनेक्ट होत असशील तर मला सिम्बॉल दे. आई कृपा करून." ध्यानमध्ये अ, माझ्यासमोर एक वही आणि पेन असतो. मी ध्यान केल्यानंतर मग जे मास्टर मला कनेक्ट झाले ते संदेश देत आहेत मला, तर माझं मी लिहत जाते. तर ही असते ऑटो रायटिंग. तर ही ध्यानाची शक्ती आपल्याला वाढवावं लागेल. त्याप्रमाणे आपण ऑटो रायटिंग करू शकतो. तर मी तिला म्हटलं, की "मला काहीतरी सिम्बॉल दे, की तू खरंच कनेक्ट झाली आहे का?" कारण कधी-कधी काय होतं, की ॲट अ टाईम मला 2-3 मास्टर्स पण दिसतात. तर मला कन्फर्म करावं लागतं, की कोण मला संदेश देणार आहे. तर जसं कालीमाची ऑटो रायटिंग करताना मला शिवजी पण दिसले, विष्णू पण दिसले, अ, भैरवजी पण दिसले. तर असं पुष्कळसे मास्टर्स दिसतात. तर मला दिसायला लागले, की लक्ष्मी माता आलेली आहे. तिला म्हटलं, की "काही मला संदेश दे." तर ती काही मला असं वाटलं, की काही ती बोलत नाही आहे. तर माझ्या लेखणीतून बघा काय निघतंय. कमलकांत आणि हां, एक आणखी सांगते गुपित, की मी जे काही मास्टर्सची ऑटो रायटिंग करते, पत्रीजींची पण मी केलेली आहे. ते सुद्धा माझ्याशी कनेक्ट झाले. कृष्ण भगवान, अ, कृष्ण आणि राधाजी पण कनेक्ट झाले. तर हे जेवढे पुष्कळ मास्टर्स कनेक्ट झाले, मी नाव आता नाही घेऊ शकत आहे. पण हे जेवढे मास्टर्स कनेक्ट झाले त्यांच्यासोबत एक असतं मला, की मला गाणे किंवा भजन या फॉर्ममध्ये ते सुरुवात करतात किंवा मध्ये-मध्ये त्या लाईन्स येतात मला. कारण की ती त्यांची एनर्जीशी मला जसं ते त्यावेळेस ते संदेश देतात ते लिहून घेतात माझ्याकडून. तर अशा गाण्याच्या फॉर्ममध्ये किंवा भजनच्या फॉर्ममध्ये ते याकरता देतात काही लाईन्स, की त्यामध्ये आपल्या सर्वांसाठी काहीतरी लपलेलं आहे आपल्या सोलच्या उन्नतीसाठी म्हणजे आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी. म्हणून ते गाणं आणि तुम्ही असं बघत असाल, की जे काही सपोज आता जे काही गायकांचे नाव आहे, लता मंगेशकर आहे, सोनू निगम हे यांचे जे तुम्ही बघता, ते यांना पण ॲक्चुअली ऑटो रायटिंगच हीच विद्या आहे यांच्यामध्ये. म्हणजे यांना ते सुचत जातं. युनिव्हर्स त्यांना बरोबर सुचवून देतं आणि ते तसं-तसं गाणे लिहिणारे म्हणा किंवा गाणे गाणारे म्हणा, तर ते ऑटोमॅटिकली इतकं आपल्या हृदयाला जाऊन भिडतं. तर ते असतं ॲक्चुअली गुपित. तर त्याचप्रमाणे हे जे गाण्याच्या फॉर्ममध्ये मला काही ओळी देतात ते आणि ते मला मग मी ते ऑटो रायटिंग झाल्यावर ॲक्चुअली ती गाणं पूर्ण ऐकते. कारण माझ्यासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी त्या गाण्यामध्ये काही लपलेले आहेत संदेश. त्याप्रमाणे ते त्या ओळी देतात आपल्याला. मग मी लिहिते, "कमलकांत मणीची तुझी सुंदरता, यौवन तुझे निरागस, मातृत्वाची तू मूर्ती, कशाची उपमा देऊ तुला? शब्दात तू सर्वव्यापी, तू माझ्या आयुष्याचे धन, तू माझ्या आयुष्याचे धन, तुझी प्रीती माझ्यामध्ये चिरकाल राहू दे. हे आई, जर तू आली आहेस, तर मला सिम्बॉल दे प्रिये. पायात रुणझुण रुणझुण वाजती पैंजण, नयनात काजळी वर्ण. तुझे रूप माझ्या शब्दांची कविता, तुझे रूप माझ्या शब्दांची कविता तू. तूच लेखणी आणि तूच वही. किती तुझे रूप मोहवणारे, त्या मोहिनीला सुद्धा लाजवणारे. किती भाषा आणि शब्द कमी पडतील. हे कवयित्री, तू कवीची कल्पना. हे राधा, हे राधा, तू माझ्या कृष्णाची. काय वर्णू तुझी किमया. ढगही ढगातही मावत नाही. आकाश सुद्धा कमी पडेल तुझ्या या विश्वात.
तुझे राज्य गगनात मावत नाही. किती वर्णू आई शब्द लाजले तुझ्या पुढे आता. आता तरी काही बोल माझी आई, माझी प्रिये, माझी सखी. आता मी इथे थांबते. कारण हे सर्व ती माझ्याकडून लिहून घेत होती. म्हणजे ती आली त्यावेळेस मला वाटलं की ती बोलत नाहीये. पण माझी लेखणीतून हे शब्द ह्या ओळी निघत होत्या. त्यावेळेस बघा ती काय म्हणते, आई म्हणते, "हो बाळ मी आले. हो बाळ मी आले. मी शांत होते कारण तुझ्या लेखणीत माझे सामर्थ्य तुला दिसले ना." म्हणजे हे जे काही ओळी आहेत, त्या लक्ष्मी मातेने मला लिहून घेतल्यात. त्या ओळींमध्ये ती म्हणत होती की "माझे सामर्थ्य तुला ह्या ओळीत दिसले." ही सुंदर ओळी तिच्या सौंदर्याची एक छोटीशी ओळ होती. पण यामध्ये सुद्धा तिचं सौंदर्य मावत नाही. या ओळीमध्ये इतकी सुंदर आहे ती. तिचं स्वरूप खूप सुंदर मला आणि म्हणजे मातृत्वाची मूर्ती आणि खूप प्रेम असणारी अशी मला ती दिसत होती. मी शांत होते कारण तुझ्या लेखणीत माझे सामर्थ्य तुला दिसले. हे सिम्बॉल आहे. हो आई, इतके शब्द माझे नव्हे, ते तुझेच होते. तुझी महिमा अपरंपार आहे आई. धन्यवाद प्रिये. प्रियंवदा. माझ्या लेखणीमध्ये प्रिये, प्रियंवदा असं निघत होतं खूपदा. कारण दुसऱ्या मास्टर्सच्या जेव्हा दुर्गाजी, कालिमा झाले, तर मी तिला आईच म्हणत होती. पण प्रियंवदा हे निघत होतं. खूपदा मी तिला प्रिये, प्रियंवदा, सखी असं म्हटलं. काय वर्णू आता तूच बोल आई. तुझे चक्रात योग्य कुठे स्थान आहे आई? मी तिला विचारलं, की आमचे जे आज आपण चक्राचं ध्यान केलं मास्टर्स, तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जे छान फील झालं असेल ते तर तुम्ही मला लास्टमध्ये सांगालच. पण ती म्हणते, की मी तिला विचारलं चक्रामध्ये, कुठल्या चक्रामध्ये? जेवढेही चक्राचं आपण ध्यान केलं, ती कुठल्या चक्रामध्ये तुझे स्थान आहे? ती म्हणाली हृदयात. ठीक आहे. आई तू किती सुंदर आहे. आई जगासाठी कोणता संदेश देशील? तिने मला तुमच्या सर्वांसाठी संदेश म्हणजे मला हे कार्य मास्टर्सनी सोपवलं आहे. असे खूप मास्टर्स माझ्याशी कनेक्ट होऊन मला सांगितलं त्यांनी, की तुला हे संदेश अध्यात्माशी रिलेटेड जे काही संदेश आहे, तुला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. हे कार्य त्यांनी मला दिलेलं आहे मास्टर. आई म्हणाली पुढे, "आपले कार्य निरंतर करा. कर्माचे फळ आपोआप मिळेल. कार्यात अनेक अडचणी येतात. तुमची परीक्षा घेतली जाते वेळोवेळी. पण घाबरू नका, डगमगू नका. मान ताठ ठेवा, कंबर कसा. नातेसंबंधात सर्व सर्व न उंजळ उंजळीतच कर्तृत्व आहे. तुमच्या उंजळीतच कर्तृत्व आहे. नातेसंबंधांना जपा. त्याला मुठ्ठी बंद करून ताकद कसे बनवायचे ते बघा. म्हणजे तुमचे तुम्हाला निरंतर कार्य करत राहायचंय. जसे कृष्णाने म्हटलं, की "कर्म करते चलो." त्याचप्रमाणे तुम्हाला कार्य करायचंय असं लक्ष्मी माँ म्हणते आहे आणि तुमच्या मार्गामध्ये पुष्कळ अडचणी येतील, परीक्षा घेतल्या जाईल तुमच्या. पण तुम्हाला डगमगायचं नाहीये, घाबरायचं नाहीये. तुमच्या नातेसंबंधांना सुद्धा प्रेमाने जपून ठेवायचं आहे. जरी त्यामध्ये कडूपणा असेल तरीही त्यांना प्रेम द्या. त्यांना जवळ करा आणि तुमचे जे काही तुम्हाला कर्तृत्व करायचं आहे, ते मुठ्ठी बंद करून. मुठ्ठी बंद करणं 5 बोटं वेगवेगळे असताना आणि जेव्हा तुम्ही ते 5ही बोटांना बंद करता, तेव्हा ती मुठ्ठी बनते आणि त्यामध्ये जी ताकद असते, तशी ताकद तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करा. ही पृथ्वी मीच, या सृष्टीत मीच, या जलवायूमध्ये मी. फक्त डोळे उघडे करून बघा. डोळे बंद केलेच तर नेहमीच या वैभवाला मुकाल. आता बघा या ही तर एक लाईन आहे, की लक्ष्मी माँ म्हणते, की "डोळे उघडे करून बघा, डोळे बंद केलेस तर नेहमीच या वैभवाला मुकाल." आता याचा अर्थ कोणी शब्दशः असाच घेईल, की डोळे उघडे करून बघा. ॲक्चुअली याचा अर्थ तो नाहीये. मी तुम्हाला क्लिअर करून सांगते, की डोळे उघडे करून म्हणजे काय? पुष्कळ जगातले लोकं ध्यान करत नाहीये. ते ॲक्चुअली त्यांना आपण असं म्हणू, की आपण त्यांना म्हणतो, की या लोकांना ध्यानामध्ये न आल्यामुळे पुष्कळशा गोष्टी दिसत नाहीयेत. त्याचप्रमाणे आपण घेऊ, की डोळे उघडे करून म्हणजे ॲक्चुअली ध्यानामध्ये तुम्ही एंटर व्हा. जास्तीत जास्त लोकांना ध्यान पसरवा. लोकांपर्यंत ध्यान पसरवा. त्यांना ॲक्चुअल खरं काय आहे, सत्य काय आहे, या बाबतीत त्यांचे डोळे उघडणे जरुरी आहे. जसे आपण ध्यानामध्ये आलो, आपल्याला योग्य काय आहे, सत्य काय आहे,
याची जाणीव झाली आहे म्हणून आपण रोज ध्यान करतो. त्याचप्रमाणे माता अशी म्हणते की तुम्ही ऍक्च्युली तुमच्या आत्म्याचे डोळे उघडा. म्हणजे तुम्ही आपल्या आत्म्याला जागृत करा. आपल्या हायर सेल्फ मध्ये राहा. तर म्हणून ती अशी म्हणते की जर तुम्ही डोळे बंद करून म्हणजे पुष्कळशी जनता जी आहे त्यांना ध्यानापर्यंत माहिती नाही आहे. ते ध्यानमध्ये नाही बसू शकत. तर त्यांच्याकरता मातांनी म्हटलंय की हे जे वैभव आहे, जे ध्यानाचं वैभव आहे, जे तुम्ही रोज आत्मसात करत आहे, रोज ही एनर्जी घेताय, हे एक वैभव आहे ऍक्च्युली. फक्त पैसा, धन, लक्झरियस लाईफ हे नाही, गाडी, बंगला. हे ऍक्च्युली वैभव आहे. या वैभवाला मुकाल जर तुम्ही डोळे उघडले नाही तर. ऍक्च्युली असा अर्थ आहे तो. लक्षावधी कोट्यावधी मोलाचा सल्ला समजून घ्या. हा सल्ला अगदी लक्षावधी कोट्यावधी सल्ला आहे. हा प्रत्येकांना समजून घेतलं पाहिजे प्रत्येकांनी, असं आई म्हणते. मी म्हटलं, "हो आई. आई तुझे जल हे तुझे दुसरे रूप याची महिमा सांग." जसं की धरती जसं आताच आईने म्हटलं, की पृथ्वीमध्येही मीच आहे, या सृष्टीमध्ये मी आहे, जलामध्ये पण मी आहे. प्रत्येक कन्यामध्ये पण मीच आहे. कन्या म्हणजे आपल्या घराची मुलगी आहे, कन्या आहे, स्त्री आहे. स्त्री जी बायकोच्या रूपामध्ये, आईच्या रूपामध्ये, बहिणीच्या रूपामध्ये, कन्या, स्त्रीच्या रूपामध्ये हे सुद्धा मीच आहे, असं लक्ष्मी माता म्हणते. आणि तुझे जल हे काय सांगतात हे मी विचारलं तिला, तर ती म्हणाली, "काय सांगू बाळ? तू सुद्धा जल रक्षण करून ठेवते याचा मला आनंद आहे." ऍक्च्युली मला पहिलेपासून सवय होती, की मी नेहमी म्हणजे पाणी मला वेस्ट करणं आवडत नाही. तर त्याबद्दलच लक्ष्मी माता म्हणते, की मला आवडतं ते की तू जलाचे रक्षण करते. कोणी-कोणी काय करतात, की पाणी पितात, वेस्ट करतात किंवा ग्लासभर पाणी घेतलं प्यालामध्ये आणि अर्धं पितात, अर्धं ठेवून देतात. असं नाही करायला पाहिजे. तुम्हाला जितकं पाणी लागलं तितकं घ्या. वेस्ट करू नका. जल हे खूप इम्पोर्टंट आहे आपल्या पृथ्वीवासियांसाठी आणि आपल्या फ्युचरसाठी. तर हे सुद्धा जल रक्षण करून ठेव पाण्याचे जल हे एक मिनिट सॉरी. याचा आनंद आहे मला. पाण्याचे जल हे जल हे वाया घालवू नका. ते झाडात द्या. जर समजा आपल्याला काही पाणी फेकावसं वाटलं, तर ते कुठल्या आसपासच्या झाडांमध्ये टाका. प्राण्यांना द्या. तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर काही कटोरे ठेवू शकता, काही गोष्टी मातीचे भांडे ठेवू शकता. त्यामध्ये तुम्ही जल ठेवू शकता. पशु-पक्ष्यांना तुम्ही त्यांची काळजी घ्या, जल द्या. निसर्गात जल आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. प्राणीमात्रांसाठी, प्रत्येकासाठी त्याची किंमत करा. जे जल आपण फेकून देतो, पाणी आलं की आपण दुसरं पाणी भरतो, ते पाणी वेस्ट फेकून देतो. ते नालीमध्ये फेकून देतो. प्रयत्न हा करा, की तुम्ही ते झाडामध्ये टाका किंवा त्याला साठवून ठेवा. अशा पद्धतीने त्याचा युटिलाइज करा, की ते जल फेकल्या जाणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये मी राहून आहे. माझा जन्म इथेच झाला आहे. तर मला कल्पना आहे, की महाराष्ट्रातील पुष्कळ जे जागा आहे त्या ठिकाणी जलाची खूपच टंचाई आहे. त्या ठिकाणी आपल्याला जल हे इतकं महत्वाचं आहे हे समजलं पाहिजे. त्या पाण्याच्या थेंबांना वाचवा, त्याचा संचय करा, ते सिद्ध करा, साठवून ठेवा पुढच्या पिढीसाठी. पावसाचे पाणी हे अमृत आहे. त्या पित्याचे आशीर्वाद समजून साठवून ठेवा. हो आई. हे जे पावसाचे पाणी आहे ते ऍक्च्युली असं आहे की जसं आपण म्हणतो की तलावामध्ये साठलेलं आहे किंवा काही अशा ठिकाणी माझे एक गुरु आहे ऍक्च्युली त्यांनी महाराष्ट्राच्या अशा पुष्कळच्या गावामध्ये जिथे पाण्याची टंचाई आहे, त्यांनी असे प्रकल्प केले, की काही ठिकाणी तलाव जसे असतात नॅचरल गड्डे खोदले. त्याप्रमाणे गड्डे खोदून आपण ते पावसाच्या पाण्याचे कसं संगोपन करायचं, कसं म्हणजे त्याला सांभाळ करायचा, की आपल्याला ते परत युटिलाइज करता आलं पाहिजे. याप्रमाणे तुम्ही अ, त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष घाला. असं तिचं म्हणणं आहे, की त्या पाण्याचे आणि हे जे जल आहे पावसाचे पाणी हे खूप अगदी अमृत आहे आणि त्या पित्याने म्हणजे त्या परमपिता परमेश्वराने हे आपल्याला दिलेलं आहे. तर याचं प्रसादप्रमाणे याचा सांभाळ करा ह्या पाण्याचा एक-एक थेंबांचा. ओले चिंब भिजा. ती म्हणते घाबरू पण नका. ऍक्च्युली म्हणजे यामध्ये असंही म्हटलेलं आहे तिने, की साठवून पण ठेवा, पण अगदी घाबरून पण नाही. पूर्ण तुम्ही त्याचा जे युज करायचंय तुम्ही ओले चिंब भिजा. तुम्ही आनंदी राहा. त्या जलाला तुम्हाला जसं युज करायचं तुम्ही करू शकता. काही हे नाही. उपभोग घ्या. सर्व उपभोग घ्या. सर्व प्रकारचे कार्य करा. या जलाने पण याला वाया घालवू नका. त्या प्राण्यांचे हाल करू नका. माझ्या जलावर सगळ्यांचा अधिकार आहे. त्या प्रा त्या ज्या प्राण्यांचे, पशु-पक्षी आहेत त्यांना सुद्धा जल देणं जर आपण प्याऊ ठेवतो काही-काही ठिकाणी रस्त्यावर, तर त्याप्रमाणे आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे, की आसपास आपल्या कुत्रे आहे,
मांजरी आहे त्यांना पण जल देण्याची व्यवस्था, पशुपक्ष्यांसाठी पण सगळं करण्याची व्यवस्था हे आपलं. कारण ते कुठून आणणार ना? त्यांना इव्हन त्यांना आपण घरी अन्न खातो. त्यांना ही अपेक्षा असते कोणीतरी मला एक पोळी टाकेल, कोणी काही टाकेल, तेव्हा मी खाऊ शकेल ना. तर मी सुद्धा माझ्या घराच्या आसपास म्हणजे रोड साइड जे डॉग्स असतात, ते फिरत होते. तर मी त्यांना सुद्धा जल आणि अन्नाची व्यवस्था सुरू केली. त्यांना कळायला लागलं, की नाही इथे आपल्याला मिळणार आहे. तर ते रोज येतात आणि त्यांच्यासाठी एक बकेट पाणी भरून ठेवते. बरोबर तिथे पाणी प्यायला येतात आणि त्यांना माहिती आहे, की इथे खायला मिळतं. कारण मी हे फील केलं, की आपण तर आपल्या हाताने करतो. आपण जेवण करतो, सगळं करतो आपल्याला जे लागतं ते. पण त्यांना कधी दिवाळीमध्ये दिवाळी होती, तर मी हे मनात ठेवलं, की आज आपण सगळं खातो, मिठाई खातो, सगळं काही खातो. त्यांना कोण देणार? तर त्यांची सुद्धा दिवाळी करायची. आसपासच्या जीवजंतूंना त्यांना सुद्धा मी त्या दिवशी पूर्ण भरभरून जे मला द्यावसं वाटलं, त्यांची सुद्धा दिवाळी करून माझा तेवढा आनंद मी घेतला. म्हणजे हे आपण छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत निसर्गाने आपल्याला दिल्या, हे सुद्धा निसर्गातले जे जीवजंतू, पशु-पक्षी, प्राणी आहे, हे सुद्धा आपली आपले कर्तव्य आहे आणि हे सुद्धा नेचर आहे. जसं आपण म्हणतो झाड, आपण काही ठिकाणी फिरायला जातो, किती ठिकाणी फिरायला जातो आपण आणि कशासाठी जातो? आपण आपल्या घरामध्ये बसून-बसून बोर होतो, म्हणून आपण नेचरमध्ये जातो. आपण आता ऋषिकेशमध्ये गेलो, गंगाजीच्या ठिकाणी गेलो, त्याच्यानंतर पहाडावर जातो आपण. इतक्या ठिकाणी का फिरतो? कारण आपल्याला नेचरची आवश्यकता आहे. आपल्याला एनर्जी मिळते. तर आपण याचा विचार केलाय का? का आपण जातो? तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण पूर्णपणे विचार केला पाहिजे, की फक्त झाड, पहाड, नदी हे नेचर नाहीये, तर हे आपले जे प्राणी आहेत, हे सुद्धा नेचरमध्येच येतात. यांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे. यांची सुद्धा काळजी आपलं कर्तव्य आहे. कारण ज्याप्रमाणे आपण या धरती मातेचे मुलं आहोत, त्याप्रमाणे ते सुद्धा त्या धरतीचेच आहेत. ते सुद्धा मुलं आहेत त्या धरती मातेचे. कारण मी धरती मातासोबत पण माझी ऑटो रायटिंग झाली, तर तिने खूप म्हणजे कळवळा करून मला जेव्हा संदेश दिले, ते पण संदेश आपण एखाद वेळेस घेऊ धरती मातेचे. खूपच ती धरती मातेच्या डोळ्यामध्ये इतकं पाणी होतं, की हे जे जीव आहेत, ते तिचे सुद्धा मुलं आहेत, असं ती म्हणते. आणि पृथ्वी आता सांगितलं लक्ष्मी मातेने, की पृथ्वी सुद्धा मीच आहे. या प्राण्यांचे हाल करू नका. माझ्या जलावर सगळ्यांचा अधिकार आहे. हे निर्मळ जल किती घाण आणि चिखल स्वच्छ करत असते. किती दुष्टांचे पाप स्वच्छ करते. किती घाण आणि चिखल. आपण बघा वॉशरूमला जातो. हे जलच आहे ना, की आपण जिथे घाण केली त्या ठिकाणी ते जलच आपण टाकतो. प्रत्येक घाण साफ करणारं जल असतं. पाणी आपल्या शरीराचं संगोपन करणारंही ते जलच असतं. प्रत्येक ठिकाणी जलाची आवश्यकता आहे आपल्याला. किती घरांचे पोट भरते. शेतीच्या माध्यमांनी किती घरांमध्ये आपल्या घरात जे अन्न येतं त्या शेतामध्ये सुद्धा पेरणी केल्यानंतर त्यात जलाचीच आवश्यकता असते. त्याच वेळेस त्यातून पीक येतं. किती इम्पॉर्टंट आहे. नदी-नाले यामध्ये सुद्धा जे जल आहे, तलाव, समुद्रात जे जल आहे, हे सर्व जल किती महत्वाचे आहे. एक दिवशी हे सर्व नाश पावतील. लक्ष्मी माता म्हणते, "एक दिवशी सर्व नाश पावतील." याची कल्पना करा. याचे चित्र किती भयावह आहे. किती भयावह असतील, हे किती भयानक असेल, याची कल्पना तुम्ही करा. हे तुम्हाला कल्पना करून कशी सांगू मी? अशी लक्ष्मी माता म्हणते, "मी कशी कल्पना करून तुम्हाला सांगू? तुम्ही स्वतः कल्पना करा या गोष्टीची. जेव्हा हे चित्र खरं उभे राहील, तर काय दशा होईल? तुमची सर्वांची जेव्हा तहानेने व्याकुळ अवस्था होईल, ते मला पाहवत नाही बाळ." लक्ष्मी माता ही माता आहे. ही अबंडन्सची देवी आहे. ही पाताळ स्वामिनी आहे. ही ब्रह्मांडाची हे पूर्ण जगामध्ये जे ऐश्वर्य आहे, हे तिच्या कृपेने आहे. तर नुसतं पैसा, धन, प्रॉपर्टी हे नाही. तर ह्या ऑटो रायटिंगमध्ये तिने जे संदेश दिले आहेत, जल, पहाड, पशु, पक्षी, प्राणी हे सर्व सुद्धा ती आहे. ती म्हणते, की हे जर असं सर्व नष्ट होईल, तर त्यानंतर काय अवस्था होईल हे मला पाहवत नाही. कारण एक माता आपली जी आई आहे, तिला आपल्या मुलांची सद्गती होणं आवडेल जास्तीचं, की दुर्गती होणं आवडेल? म्हणून ती माता आहे, तिला आपली जास्त काळजी आहे. त्या धरती माताला आपली जास्त काळजी आहे. त्याचकरता ती म्हणते, की आतापासून तुम्ही याचा विचार करा. "हो आई, मी काय करू शकते आई?" मी तिला विचारलं, की "मी काय करू शकते?" आणि जर तुमच्याकडे कॉपी पेन असेल, तर प्लीज ह्या ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत आणि हे संदेशच्या तुम्हाला पॉम्पलेट्स किंवा पाट्या बनवायच्या आहे. मला तिने
अक्षरशः क्लिअर सांगितलेलं आहे, की हे तुला लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवायचंय. हे तिचं वाक्य आहे. याचे तुम्ही पॉम्पलेट्स करून लावू शकता तुमच्या घराच्या आसपास, तुमच्या शहरामध्ये. तुम्ही लिहून घ्या, जर तुम्हाला आवडेल तर. तू घरोघरी हा नारा चालव. हा जो नारा तिने मला लिहायला सांगितलाय, हा नारा आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, की हा नारा सगळीकडे पसरवायचा आपल्याला. जर जमेल जसं आपण पत्रिजींचे पॉम्पलेट्स, आपण ध्यानाचे पॉम्पलेट्स वगैरे वाटतो, त्याप्रमाणे हे वाटण्यापेक्षा जर भिंतींवर लावलं किंवा जसं तुम्ही पॉम्पलेट्स देता ध्यानसाठी वगैरे किंवा लोकांपर्यंत प्रचार करता, त्याप्रमाणे पाणी बचाव हा नारा जरूर करा. हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे, कारण आपण सर्व ध्यानी आहोत. तर ह्या धरतीचं पूर्णपणे बचाव करणं, ह्या धरतीची रक्षा करणं, कारण आपण या धरतीवर जन्म घेतला आहे. ही आपली धरती माता आपण याच्यासाठी म्हणतो, कारण हे आपलं ॲक्चुअल घर आहे. त्याच्यामुळे हा नारा ह्या धरती मातेसाठी, ह्या जलासाठी आपण करणं जरुरी आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता, मी पुढे सांगते. इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाणी बचाओ, बेटी बचाओ. पाणी बचाओ, बेटी बचाओ, प्राण बचाओ. कॉमा करा. लिहा प्राण बचाओ. प्राण बचाओ. कॉमा सुखी जीवन, पाणी धन. मी परत सांगते वाटल्यास. सुखी जीवन, पाणी धन. परत एकदा सांगते. पाणी बचाओ, बेटी बचाओ, कॉमा प्राण बचाओ, कॉमा सुखी जीवन, पाणी धन. ठीक आहे. तुम्ही वाटल्यास नाही लिहू शकले तर व्हिडिओ बघाल परत एकदा लिहून घेण्यासाठी. हा नारा तुला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. मी म्हटलं हो आई, बिलकुल तुझी इच्छा पूर्ण करते. आई, तुझे दुःख मला समजत आहे. कदाचित नाही, पण कारण तुझ्या एवढी मी श्रेष्ठ नाही. मी तिला म्हटलं, "आई, तू जे दुःख एक आईच आपल्या मुलाचं दुःख समजू शकते. पण मी ॲक्चुअली ज्यावेळेस ऑटो रायटिंगमध्ये ज्या मास्टरची भावना आहे, ती सुद्धा मला कनेक्ट होते. जसं धरती माँ खूप रडत होती. त्यावेळेस मला सुद्धा रडू आलं. कारण तिची भावना सुद्धा मी पूर्ण कनेक्ट करून फील करू शकते. तर मी तिला म्हटलं, की "मी तुझी भावना समजू शकते आई, की तू आमच्यासाठी इतक्या प्रेमाच्या पोटी हे संदेश देत आहे. पण मी इतकी श्रेष्ठ नाही, की तुझ्या आतमधली जी भावना मी पूर्णपणे कनेक्ट होऊ शकेल. मी थोडी समजत आहे, पण मी पूर्ण कदाचित समर्थ नाहीये कनेक्ट होण्यासाठी. तर मला क्षमा कर. मी एवढी श्रेष्ठ नाही. तुला समजण्याइतकी. माझं ज्ञान थोडं असू शकते. मी तिला म्हटलं, "कदाचित माझं ज्ञान थोडं असू शकेल." "नाही बाळ, तुला हे आणि भरपूर कामं करायचे आहे. तू कर." मला तिने संदेश दिला, की "तुला हे भरपूर काम करायचं आहे. हा नारा पोहोचवायचा आहे आणि असे संदेश तुला खूप द्यायचे आहे. आई, तूच हिम्मत दे मला माझ तूच हिम्मत दे मला. माझी ताकद तू बन." मी तिला म्हटलं, "तूच हिम्मत दे, की मी हे कार्य करू शकेल." "हो बाळ." "आई, मला प्रश्न आहे." तुझं. मी त्यावेळेस YouTube चॅनल ओपन केलं होतं ॲक्चुअली. तर मला 2-3 मास्टर्सनी म्हटलं होतं, पत्रीजींनी पण म्हटलं होतं, हनुमानजी पण कनेक्ट झाले होते आणि कृष्णा भगवाननी पण म्हटलं होतं, की YouTube चॅनलद्वारे म्हणजे त्यावेळेस मला काही माहिती नव्हतं, की मला हा संदेश कारण इतके संदेश मिळत होते. मला एक-एक मास्टर डेली कनेक्ट होत होते. तर मला त्यांनी सांगितलं होतं, की तू YouTubeच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचव संदेश. तर तिने मला म्हटलं, ह्या लक्ष्मी मातेने पण मला म्हटलं, की तू हे संदेश तुझे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव. कारण हे ह्युमॅनिटीसाठी संदेश आहे. लोकांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे. तर तिने मला तेच माझ्यासाठी म्हटलं, की "तू हे संदेश YouTubeद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत आहे, तर कर ते." कारण त्यावेळेस काय झालं होतं, की मला सुरुवातीला YouTubeवर यायला किंवा लोकांपर्यंत मी थोडंसं शाय होती, तर मला पोहोचवायला थोडंसं अनइझी होत होतं, की कसं जायचं, कसं बोलायचं या बाबतीत. तर तिला मी म्हटलं, की "हो आई, मला माझ्या मुलाचं नाव कृष्णा आहे." तर मी तिला म्हटलं, की "हो, मला कृष्णाने खूप कॉन्फिडन्स आणि मदत केली. मला जागृत केलं, की मी हे YouTubeपर्यंत टाकू शकेल." ॲक्चुअली माझ्या मुलाने मला खूप टेक्निकल नॉलेज दिलं त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. तर अ, मला असं वाटतं की बाकीचं पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये घ्यावं. कारण आणखी आहे संदेश. तर भरपूर संदेश आहे. तर उद्या आपण उद्याच्या सेशनला घेऊ शकतो हे. तर मास्टर्स सो मच. पुढे आपण आणखी लक्ष्मी मातेचं आहे 2 पेज आहे. तर ते पुढच्या सेशनला घेऊ आपण. जर अ, तुम्हाला काही क्वेशन आन्सर्स असतील तर तुम्ही बोलू शकता. काही प्रश्न विचारायचे असतील तर सो मच एवढं ऐकण्याबद्दल आणि थँक यू. थँक यू. थँक्यू थँक्यू. बोला हा, सर. कांचनताई, धन्यवाद. तुमच्या नावातच सोनं आहे.
आणि तुम्ही विचारांचं धन आज आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही ते लुटत आहोत. हं, तर तुमच्या पाठीमागे जे काही श्रीयंत्र तुम्ही लावलेलं आहे, हं, म्हणजे पाहिल्यानंतर तो खरोखरच खूप मनाला आनंद झाला आणि प्रसन्नता वाटली. हं, आणि असो हा जो संदेश दिलेला आहे, तर खरंच आहे. जल है तो कल है. त्याच्यामुळे खरोखरच पाण्याचा आपण जितका जास्तीत जास्त म्हणजे त्याचा जो काही आपण सध्या आता संवाद करतोय, की साधं-साधं जरी उदाहरण घेतलं, तर आपण आज आपल्या बाथरूममध्ये टबात ठेवतोय, फ्लश करतोय. तर त्याच्यातनं केवढं पाण्याचं नुकसान होतंय आणि त्याच्यामुळे की बाबा, की आज स्वाध्यायाचे जे प्रणेते आहेत पांडुशास्त्री आठवले, तर त्यांनी या आपल्या समस्त मानवजातीसाठी एवढे विविध प्रयोग केलेले आहेत. त्या प्रयोगांमध्ये एक प्रयोग म्हणजे हा निर्मल नीर, की तिथे असे शोषखड्डे हे करून, की जे काही हं, म्हणजे पावसाचं जे पाणी आहे, ते पाणी कसं आपल्याला साठवून ठेवता येईल आणि मग त्याचा वापर किंवा मग ज्या गावामध्ये आता हे असे निर्मल नीर, शोषखड्ड्यांसारखे प्रयोग झालेले आहेत, तिथं खरोखरच पाण्याचं जे दुर्भिक्ष होतं, ते पाण्याचं दुर्भिक्ष संपलेलं आहे. की त्या लोकांना की आज पाणी म्हणजे व्यवस्थित हं, त्यांना वापरायला आपण खरंच ना अगदी असा जर विचार केला, तर पाणी नसेल, तर माणसाची काय दुरावस्था होईल? तर त्याच्यासाठी त्याने अगोदरच हा असा प्रयोग देऊन ठेवलेला आहे. म्हणजे हे पूजनीय दादा एका खेडेगावात गेलेले होते. तिकडे गुजरातमध्ये. मग तिथं त्या जलतत्व म्हणजे आपलं आता हे जे पंचमहाभूतांपैकी एक जलतत्व जे आहे, त्या जलतत्वाला म्हणजे ते भगवंतासमानच मानतात हं, हं. आणि तर त्यांच्याशी ग्रुप मीटिंग चालू होते. त्या ग्रुप मीटिंगमधनं एक भाऊ उठले आणि म्हणाले, की मला त्याने म्हणजे असा हात केला, की मला 2 नंबरला जायचं. तर 2 नंबरला जायचं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणाले, जाऊन ये. मग तो झाडाच्या आड गेला. त्याने त्याचा तो विधी उरकला आणि आला. तर आल्यानंतर मग दादांनी विचारलं, "अरे, तू असाच आला? पाण्याने स्वच्छ नाही धुतलं का?" तर त्यातल्या एक जे वयोवृद्ध व्यक्ती होते, की ते असे जरा चिडले. ते म्हणाले, की "अहो," म्हणे, "तुम्ही काय आमच्या धर्मावर गदा घालायला आले की काय इथं?" म्हणे, की "आम्ही त्या जलतत्वाला ईश्वर मानतो आणि त्याचा वापर म्हणे असा या गोष्टींसाठी करायचा? छे, छे, छे!" म्हणे, "आमच्या अनेक पिढ्यांनी हे केलेलं नाहीये आणि इथून पुढेही कोणी करणार नाहीये." म्हटल्यानंतर म्हणजे खरंच आहे, की पूर्वीच्या काळी कुठे असं हे होतं, की अगदी असं नदीकाठी वगैरे गेल्यानंतर आपण म्हणजे त्याचं त्या पद्धतीने आपण केलं जायचं किंवा आता राजस्थानमध्ये वगैरे तिथं तर केवढं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तिथे तर म्हणजे अगदी भांडी वगैरे सुद्धा नुसती वाळूनी स्वच्छ करतात आणि कपड्यांनी स्वच्छ करून ठेवतात. एवढं पाण्याचं तिथं आहे. हं. आपल्याकडे इथे बरोबरच पाणी एवढं प्रचंड प्रमाणात आपल्याला मिळतंय आणि मिळतंय म्हणून त्याचा आपण असा दुरुपयोग करतोय. तो पण खरोखरच तुम्ही आता हा जो काही संदेश दिलेला आहे, की पाणी त्याच्याबरोबर अजून एक संदेश दिलाय, की बेटी बचाव. तोही संदेश खूप तुम्ही महत्त्वाचा दिलेला आहे, की आता सध्या म्हणजे आता या आमच्या मेडिकलच्या ह्याच्यातनं सुद्धा, की जे गव्हर्नमेंटने बॅन घातलेला आहे सोनोग्राफीवर, की बाबा सोनोग्राफी करायची नाही आणि जर मुलगी असेल तर त्या मुलीचा ना म्हणजे मुलीचा गर्भ काढून टाकायचा नाहीये, की सध्या असं हे आहे, की 100 म्हणजे 1000 मुलं असतील, तर 700 मुली म्हणजे असा रेशो तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे, की काही वर्षांनी मुलांना लग्न करायचं म्हटलं तर मुली मिळणार नाही. तुम्ही जर का मुलीचा हं. गर्भ बरोबर. काढून त्याच्यामुळे हाही संदेश तुम्ही खूपच महत्त्वाचा आणि मोलाचा दिलेला आहे आणि हे खरंच संदेश आपल्याला अगदी प्रत्येक ठिकाणी पोहोचवला पाहिजेल आहे. आणि तुम्हाला जे काही महालक्ष्मीने तुमच्या ध्यानामध्ये तुम्हाला म्हणजे कनेक्ट होऊन, हं. की बाबा हा जो संदेश दिलेला हा खूपच महत्त्वाचा आणि मोलाचा समस्त मानवजातीसाठी महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश दिलेला आहे. त्याच्यामुळे ताई तुमचे खूप, 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 खूप धन्यवाद. तुमचे पण मंचालाही धन्यवाद. आणि खरंच पत्री सरांमुळेच आज असे मास्टर्स या मंचावर येतायत आणि असे महत्त्वाचे आणि मोलाचे संदेश देतायत. त्याबद्दल खरोखर सारे सर, शिंदे सर, अशोक सर खूप, 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 खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद ताई. धन्यवाद सारिकाताई. खूप धन्यवाद. खूप बरोबर बोलल्या तुम्ही. ॲक्चुअली हे श्रीयंत्र पण जर आपण समजून घेतलं ना, तर हे श्रीयंत्रामध्ये पण पुष्कळ ज्ञान आहे. श्रीयंत्र आपल्याला काय सांगतं, हे पूर्ण ब्रह्मांड म्हणजे हे श्रीयंत्र जे आहे ते आपल्याला दर्शवतं, की पूर्ण ब्रह्मांड यामध्ये सामावलेलं आहे. तर ब्रह्मांड काय आहे? हेच लक्ष्मी आहे, हेच वैभव आहे. पाताळमध्ये सुद्धा लक्ष्मी माता आहे. म्हणजे पाताळ वासिनी म्हणतात तिला. तर ती पूर्ण सगळ्या ब्रह्मांडामध्ये पसरलेली आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या जगामध्ये जर स्त्री शक्ती नसती, जर स्त्री नसती, जर कन्या नसती, तर पुढे पुढची पिढीच उदयाला आली नसती. म्हणून तिने म्हटलं आहे, की कन्यामध्ये सुद्धा मी आहे. ह्या जलामध्ये मी आहे. ही पृथ्वी सुद्धा मी आहे. आता उद्या आणखी तुम्हाला कळेल, की लक्ष्मी मातेचं कन्यासाठी काय संदेश आहे, ते सुद्धा खूप इम्पोर्टंट संदेश होणार आहे. तर थँक सो मच तुम्ही इतक्या तल्लीन होऊन सगळ्यांनी ऐकलं. धन्यवाद. अ,
सखाराम दादा यांना आपण हो, आवाज करतो सर. थँक कांचन यू. कांचन ते सखाराम एक सर. हो, एक बोला. एक बोला, मला बोला. की बोला. ह्या सूत्रांमध्ये की त्याची जी काही रचना केलेली आहे, त्या रचनेबद्दल जर म्हणजे तुम्हाला आता लगेच नाही, पण जर हो, हो, संबंधित मला सांगेल. बिलकुल, त्याच्यात बिलकुल. सांगितलं तर मला खूप आवडेल ते. बिलकुल, बिलकुल. मी तुमच्यासाठी सेवा हे माझं कर्तव्यच आहे. तर मी जरूर हे जे तुम्ही विषय सांगाल मला जसं तारे सरांनी मला महावतार बाबाजीबद्दल पण सांगितलं, तो पण विषय मी घेऊन येणार आहे. आणि ते ॲक्चुअली महावतार बाबाजीबद्दल पण सगळ्यांनी जाणून घेणं खूप आवश्यक गरजेचं आहे ते. तो टॉपिक पण मी आणणार आहे इथे. थँक यू. सो मच. थँक यू, थँक यू ताई. हां, थँक यू सुरेखा ताई. थँक यू कांचन ताई. येस, सखाराम सर बोला. बोला सर. आत्मवंदन ताई. खूप खूप आत्मवंदन. तुम्ही ध्यान खूप छान झालं आणि तुम्ही चक्रावर बोलत होता हं. आणि त्यानंतर जसं अध्याय सुरू झाला तुम्ही जे ऑटोरेटिंग म्हटलात म्हणजे तुम्हाला चॅनलिंग होते बरोबर ना हो, तुमच्याशी माता बोलते तर ते त्यावेळी तुम्ही काय स्थितीमध्ये असताना कसं लिहिता जरा तेवढं सांगता येईल का? हो. मी ध्यान करते पहिल्यांदा. ध्यानाच्या स्थितीमध्येच असते आणि मला कळतं, की मास्टर जे काही आहे, मला त्यांचे विजन्स दिसतात. म्हणजे आपण काय ते तर लाईट फॉर्ममध्ये आहे. तिथे ऊर्जा आहे ना. ॲक्चुअली मास्टर्स काय आहे, हे देवी-देवता एक प्रकारे ऊर्जा आहे. पण आपण त्यांना चित्राच्या फॉर्ममध्ये किंवा लहानपणापासून जसं बघत आलोय, तर आपण ओळखतो, की ही लक्ष्मी आहे, हे नारायण आहे, हे शिवजी आहे, ही कालीमा आहे. तर याप्रमाणे ह्या फॉर्ममध्ये मला दिसतात. कारण आपण आपल्या माइंडमध्ये ती प्रतिकृती बनवून ठेवली आहे ना. पण ती जेव्हा ती दिसायला लागते, तेव्हा ती मला कळते, की ही ऊर्जा माझ्याशी कनेक्ट झाली आहे. तर कधी-कधी मला नाही पण दिसलं, तरी ती ऊर्जाच्या रिलेटेड जसं गौतम बुद्ध पण माझ्याशी कनेक्ट झाले होते. त्यावेळेस मला थोडा वेळ कळलं नाही, की कोणती ऊर्जा माझ्याशी कनेक्ट झाली आहे. पण मला ते ते त्यांचं जे वाक्य आहे ना, बुद्धं शरणं गच्छामी, तर ते वाक्य माझ्यासमोर यायला लागलं. मग मला कळलं, की हां, कदाचित गौतम बुद्धांची एनर्जी माझ्याशी कनेक्ट होत आहे. कारण आपण ती ऊर्जा आपल्याशी कनेक्ट व्हायला म्हणजे कसं असतं, की माझ्याशी ती कनेक्ट होते. कधी काही फॉर्ममध्ये दिसते, कधी काही तर ती मला दिसते आणि व्हिजन दिसतात, की बा ही ऊर्जा माझ्याशी कनेक्ट झाली आहे किंवा कधी-कधी मला नाही पण कळत. जसं हनुमानजी मला विश्वास म्हणजे मला सुरुवातीला असं झालं होतं, की मी विश्वासच करू शकत नव्हते, की हनुमानजी सुद्धा माझ्याशी अगदी 2-3दा कृष्ण सुद्धा माझ्याशी खूप कारण लहानपणापासून मी कृष्णाशी खूप कनेक्ट आहे. तर माझ्याशी कृष्ण पण खूपदा कनेक्ट झाले. तर धरती मला जेव्हा कनेक्ट झाली, तेव्हा मला अशी पृथ्वीचा गोळाच दिसला. तर हे सगळे व्हिजन्स मला दिसतात आणि कधी-कधी तर मला कल्पनाही करावत नाही, की खरंच हे मास्टर माझ्याशी कनेक्ट झालं. तर मी हनुमानजीला एकदा म्हटलं, की "तुम्ही खरंच कनेक्ट झालाय का?" कारण मी हनुमानजीला पण खूप लहानपणापासून मानते. हनुमानजी माझे भाऊ किंवा माझे सर्वस्व आहे. कारण लहानपणी मी ना अंधाराशी खूप घाबरत होते. तर हनुमान चालीसा म्हणता-म्हणता माझ्यामध्ये खूप एक हे झालं आणि मला आज फील होतं, की हनुमानजी माझ्या सोबतच असतात. तर मी म्हटलं, "हनुमानजी तुम्ही एवढी मोठी शक्ती माझ्याशी कनेक्ट होते. मला तुम्ही भरोसा दिलवण्यासाठी काय कराल?" तर मला हनुमानजींनी असा टप्पा दिला, जी त्यांची गदा असते ना, ते असा हळूच टप्पा दिला. मग मी म्हटलं, "हो, हनुमानजी आहे." म्हणजे अशी गंमत होते कधी-कधी आणि खूप गंमत होते सुरुवातीला. त्यावेळेस मग ते त्यांना जे संदेश माझ्याशी द्यायचे असतात. इव्हन शिवाजी महाराज सुद्धा माझ्याशी कनेक्ट झाले. माझ्याशी सगळे मास्टर ऑटोमॅटिकलीच कनेक्ट होतात. पण माझा मुलगा म्हणत होता, की "मला शिवाजी महाराजांबद्दल माहिती करायची आहे. ताई, तू त्यांच्याशी कनेक्ट हो." मी पहिल्यांदा शिवाजी महाराजला इन्व्हाईट केलं. तसे तर सगळे मास्टर ऑटोमॅटिकली कनेक्ट झाले. पण त्यांना इन्व्हाईट करून मी करेक्ट झाले त्यावेळेस इतके सुंदर संदेश मला त्यांनी दिले. म्हणजे स्त्रीचं कसं म्हणजे खरं रूप त्यांच्या मनामध्ये आहे, किती रिस्पेक्ट आहे, ते मला त्यांच्या संदेशाद्वारे कळलं आणि त्यांचे पण खूप सुंदर संदेश आहेत. तर ते पण आपण कधी घेऊ इथे या मंचावर. तर असं असतं, की मास्टर कनेक्ट होतात, मला व्हिजन दिसतात आणि मग ते संदेश जसं-जसं द्यायला लागतात, तसं-तसं मी लिहिते. नाही मी तुम्हाला प्रश्न असा विचारतोय हं. की ते कनेक्ट होतात तर त्या तुम्ही लिहिता कधी नेमकी आणि ते म्हणजे ध्यानामध्येच डोळे बंद असतात माझे. मी सांगितलं ना सुरुवातीलाच सांगितलं, की मी ध्यानामध्येच असते. माझ्यासमोर कॉपी असते, माझं रजिस्टर असतं आणि हे माझं रजिस्टर आहे. आणि याच्यामध्ये पेन माझ्याजवळ असतो समोर आणि मी लिहिते ते डोळे बंद असूनच माझं लिखाण चालू असतं. असं. आणि हे सगळं तुम्ही ध्यान केल्यामुळे येतं की तुम्ही याच्यासाठी जे काही आता ऑटोमॅटिक जे काही ट्रेनिंग ॲक्चुअली किंवा जे कोर्सेस आहेत ते केल्यानंतर तुम्ही करायला लागले ॲक्चुअली मी हीलर आहे. मी सुरुवातीपासून सगळे हीलिंगचे कोर्सेस शिकले, सगळं शिकले. न्यूमरोलॉजिस्ट आहे मी. प्रोफेशनली मी तसं काम करते. न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडिंग, वास्तू वगैरे सगळं मी ऑकल्टमध्ये खूप इंटरेस्ट होता माझा. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी नेहमी नॉलेज घेण्यामध्ये माझा खूप इंटरेस्ट होता. तर याचे ऑटो रायटिंगचं ॲक्चुअली इनिशिएशन घ्यावं लागतं. तर जसं रेकी शिकावं लागतं ना, तसं ऑटो रायटिंग पण मी इनिशिएशन घेतलेलं आहे कुठल्या मास्टरकडून आणि त्याच्यानंतर माझ्याशी खूपच फास्टली सगळे मास्टर्स कनेक्ट व्हायला लागले. पण त्याच्याकरता नुसतं त्यातही केसेस आहे की त्यांच्याचकडून पुष्कळ लोकांनी इनिशिएशन घेतलं, पण त्यांना ऑटो रायटिंगचे संदेश नाही आले. त्याचं कारण असं, की तुम्हाला ध्यानची शक्ती आपली वाढवावी लागेल. मी निरंतर 5 वर्षापासून कंटिन्यू ध्यान करत आहे आणि माझा 3 तास कंटिन्यू ध्यानमध्ये असते मी. म्हणजे ज्या वेळेसपासून मी ध्यान सुरू केलं, कोरोना काळाच्या आधीपासून म्हणजे आज 5 वर्ष जवळपास होत चालली आहे. तर मी त्या
त्या दिवसापासून माझे ध्यान कधीही खंड पडू दिला नाही. माझे ध्यान वाढवत गेले. त्याच्यामुळे मला ही कृपा मिळाली आणि त्याच्यामुळे मास्टर्स माझ्याशी म्हणजे तुम्हाला तुमची एनर्जी वाढवावी लागेल. तुम्ही कितीही ऑटो रायटिंगचं इनिशिएशन घ्या, रेकीचं इनिशिएशन घ्या. पण तुम्हाला त्याची म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला ध्यान हे खूपच आवश्यक आहे. त्याच्याशिवाय काही नाही. जसं आकाशिक रेकॉर्ड आहे. हे सगळे जे हीलिंगचे मॉडॅलिटीज आहे, त्याकरता तुम्हाला ध्यानाची जरूरत आहेच. त्याच्याशिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत. बरोबर. आणि आता तुम्ही जे संदेश सांगितलेत ना, पाणी वाचवा, हां. बेडकीप वाचवा. हं. तुम्ही आता संदेश सांगितला, पण हे तर आम्ही लहान असल्यापासून ऐकतोय किंवा याच्यामुळे गुण खूप आहेत बाहेर आणि आपण सगळं वाचत असतो. असे नवीन काय संदेश आहे असं मला म्हणायचं? नवीन कळेल ना तुम्हाला. बघा, असं आहे, की हा मधला काळ होता ना, लोकं विसरत चालले आहे पुष्कळशा गोष्टीचं. आता मला सांगा जर माहीत आहे, जर तुम्हाला माहीत आहे, तर तुम्ही काय केलं त्याकरता? मला हे सांगा. तुम्ही जसं आता मला स्लोगन दिलं गेलं, लक्ष्मी मातेने स्लोगन दिलं, की तुला हे पोहोचवायचंय घरापर्यंत किंवा प्रिंट आउट्स काढून भिंतीवर चिपकवायचंय, शाळेच्या बाहेर चिपकवायचंय, मंदिराच्या बाहेर चिपकव. जर तुम्हाला माहीत आहे, तर तुम्ही काय वाटचाल केली, तुम्ही काय कार्य केलं, हे मला कळू द्या. माहीत सगळ्यांनाच आहे ना. या ग्रुपमध्ये जेवढेही लोकं आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या आई-वडिलांच्या थ्रू आपल्याला मेसेज पहिलेच दिले गेले, की बेटा पाणी वाचवायचं, पाण्याला जास्त वेस्ट नाही करायचं, बरोबर? सगळ्यांच्याच घरामध्ये आहे. पण आपण त्यासाठी काय वाटचाल केली? आजच्या वाटचाल संदेशामध्ये अशी केली हां. वाटचाल अशी केली, की तुम्ही जे सांगताय किंवा आपण जे वाचतोय, हं. त्याच्या विरुद्ध चालू आहे सध्या. जे बॉटल प्रोजेक्ट आहेत. आता हां. आपण बॉटलमधून पाणी पितोय. ती हां. बॉटल आपल्याला तेवढी गरज नाही. तिथं आपण नेमकी पाणी पितो, 2 घडांनी बॉटल फेकून देतोय. म्हणजे आपण जे ऐकतोय, जे लिहिलेलं तुम्ही लिहा म्हणताय, पण प्रॅक्टिकली त्याच्या उलटं होतंय. आणि जो काही आरो सिस्टम हो. आहे, ती आरो सिस्टम पाणी किती वेस्ट करते? तुम्ही प्यायला पाणी 4 लिटर घेताय आणि जवळपास 2-3 लिटर ते आरो वेस्ट करते. आणि ते तुम्ही आपण सगळेजण म्हणजे त्याच्यात मी दोष नाही देत कोणाला. हो, हो, हो. आपण सगळेजण जे आपण काही तुम्ही सगळेच कारणीभूत आहे ना. त्याच्या विरुद्ध काम करताय. अच्छा, बूंद बूंद से बनता सागर हे तर तुम्हाला माहिती आहे. बूंद बूंद से बनता सागर. तर मग आता जर तुम्ही तुमच्यामध्ये जर चेंजेस आणले, तर तुमच्या घरचे लोकं पाहतील, की हा व्यक्ती ठीक आहे, आपल्या घरचे हे चेंजेस आणत आहे. जर तुम्ही शाकाहारी आहे, तर तुमच्या घरचे लोकं सुद्धा शाकाहारी होतील. एक्झाम्पल देते मी. तुमचे नातेवाईक सुद्धा त्यांना पण तुम्ही महत्त्व पटवून सांगाल, की बघा मी शाकाहारी झाल्यामुळे माझ्या लाईफमध्ये तर आणखीन छान माझी लाईफ अजून छान होत आहे. मी पाणी वाचवल्यामुळे जर तुमच्या घरामध्ये पाण्याची टंचाई आहे किंवा तुमच्या शहरामध्ये टंचाई आहे, तर माझ्या पाणी वाचवण्याच्या अशा पद्धतीच्या कार्य केल्यामुळे मला फ्युचरमध्ये पाण्याची प्रॉब्लेम होणार नाही. त्याचप्रमाणे मी जे कार्य करत आहे, त्याकरता मला फ्युचर माझ्या मुलांसाठी मी फ्युचर सेव्ह करत आहोत. तर प्रत्येकामध्ये जर आता जर सगळ्यांना माहीत आहे, पण कोणी कार्यच नाही करत आहे. माहीत सगळ्यांना असल्यामुळे फक्त एवढं माहीत आहे हे टॅग लावून होत नाही ना. त्याकरता लक्ष्मी मातांनी सांगितलं तुम्हाला कार्य करायचंय. तुम्ही पूर्ण परत ऐकाल, की तुम्हाला हे कार्य करायचंय. नुसतं स्लोगन चिपकवून पण नाही होणार. तुम्हाला लोकांपर्यंत जागृती आणायची आहे. जर तुम्ही ध्यानी आहे, तर तुमचं कर्तव्य आहे, की प्रत्येक लोकांना तशी जागृत करणं, त्याचं महत्त्व पटवून सांगणं आपल्या शब्दामध्ये. कारण तुम्ही ध्यानी आहे, तुमची जबाबदारी आहे ती. आणि तुमची ही म्हणजे मला जबाबदारी आहे पत्रीजीच्या म्हणण्याप्रमाणे, की तुम्ही ध्यान करता, तर तुम्ही लोकांपर्यंत पण ध्यान पोहोचवा. तर त्याचप्रमाणे जर तुमच्यामध्ये अवेअरनेस आहे, तुम्ही पाणीच्या बद्दल माहिती आहे, तर तुम्ही काय केलं? हे इम्पोर्टंट आहे ना. मला दुसऱ्यांना मला आपण बोट ठेवतो, तर त्याप्रमाणे 4 बोटं आपल्याकडे असतात. म्हणून आपण काय कार्य केलं ते आधी रेक्टिफाय करून त्या कार्याला पुढे सुरुवात करायची आणि मग म्हणायचं, की माहीत होतं, पण केलं नाही. हे कबूल करायचं. नाही, बरोबर? नाही. माझं तुम्हाला विचारण्याचं इंटेन्शन आहे, हां, हां. की आपण बघा आता जे तुम्ही काही स्लोगन सांगितले, तर ते स्लोगन ऑलरेडी खूप म्हणजे आता जे आपले जे पंतप्रधान आहेत, ते खूप ठिकाणी त्यांनी बोर्ड लिहून घेतले. स्टेशनमध्ये जा, जिथे पण एसटी स्टँड आहेत, खूप सगळ्या भिंती छान क्लीन केल्यात त्यांनी आणि लिहिलं गेलंय, वाचलंय सगळं. म्हणजे मला हे विचारायचं की तुम्हाला जे चॅनलिंग झाले आणि जे काही सांगितले, ते ऑलरेडी पहिलं आहे. म्हणजे चॅनलिंग असं विशेष काय हे मला म्हणायचं. म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे, की जे ठीक आहे. तुम्ही जर चॅनलिंग तुम्हाला करतात किंवा विशेष तुम्हाला नाही लक्ष्मी काय वाटत सांगितलं, असेल, तुम्हाला अनुभव ओके, मिळाला आहे. इट्स ओके. ते तुम्हाला जर मला हे म्हणायचं की ते तुम्हाला काय विशेष स्पेशल नाही काय वाटत आहे? असेल तर काही हरकत नाही. विशेष काय? मला काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना विशेष वाटलं त्यांना ठीक आहे. नाही वाटलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. इट्स ओके. नाही विशेष वाटलं त्याच्यासाठी मी तुम्हाला जज नाही करणार. नाही, मला विशेष ज्यांना नाही वाटत. मी विचारतो हां, आपल्याला. तुम्ही म्हटलं मला विशेष नाही वाटलं, तर काही हरकत नाहीये त्याच्यामध्ये. इट्स ओके. त्याच्यात काय झालं? कोणाला विशेष ओके, वाटलं ठीक. तरी ओके, नाही वाटलं तरी आता बघा, या धरतीवर 2 टाइपचे लोकं आहेत. एक ध्यान करतात, एक नाही करत. आता माझ्या घरात पण 2 व्यक्ती ध्यान नाही करत, तर मी त्यांना घरातून बाहेर तर नाही काढून देणार. बरोबर ना? बरोबर, मग तसंच बरोबर. आहे ते. तर मी तुम्हाला जज नाही येस. करत. तुम्हाला नाही पटलं, ठीक आहे. तुम्हाला काही विशेष नाही वाटलं तरी ठीक आहे. इट्स ओके. ठीक, ठीक. ओके. तर मी मध्ये धन्यवाद, बोलू का? धन्यवाद. मी मध्येच हां, बोलू बोला, का? बोला. हां, बोला सर, बोला. 2 मिनिट मी बोलतो, की प्रत्येक ध्यानी माणसाला चॅनलिंग होत असतं. प्रत्येकाला होतं. फक्त बरोबर. त्याला समजत नाही की मला चॅनलिंग होतं. जेव्हा तुम्ही विषय ऐकता, तेव्हा तुमचे विचार चालू असतात आणि त्या चालूमध्ये तुम्हाला सरश्री दिसतात. मला वामनराव पै दिसतात. आणखीन कोणाला गगनगिरी महाराज दिसतात. आणखीन कोणाला कुठले महाराज. कारण का त्यांनी ते ऐकलेलं आणि त्यांच्याशी ते कनेक्ट होतात. मी नेहमी वामनरावांशी कनेक्ट होतो. सद्गुरूशी कनेक्ट होतो. काय आणि मला ते शब्द त्यांचे आठवतात पटकन आणि मग मी बोलतो. हे प्रत्येकाला होतं सर. तुम्हाला पण होतं.
फक्त एवढंच की ऑटो रायटिंग कळत नाही तुम्हाला एवढं. हो. काय? प्रत्येकाला होतं. आणि प्रत्येकाला मी विनंती करतो की तुम्ही बोला. त्याला कारण का त्याला पण कनेक्ट होतं. त्याला पण कनेक्ट होतं. त्याला काहीतरी बोलावंसं वाटतं. त्याला काहीतरी सांगावंसं वाटतं. पण तो दबला जातो. त्यांचं थ्रोट चक्रच ओपन नाही राहत. हा. हम्म. तर त्याचं ओपन व्हावं. त्यांचं ओपन व्हावं. म्हणून बोलतो. मी तुम्हाला खरं सांगू, आज ताई आल्या. माझ्या तिथे काही ओळख नव्हती. त्यांना कोण भेटलं? अर्जुन सर भेटले. कोण? अर्जुन आपले कुंभार. डॉक्टर अर्जुन. फोन करून सांगितलं. हम्म. वर मेसेज पण मी दिला. पण भेटलो त्यांना ऋषिकेशला. तारी सर बोला. हा हे मॅडम सोबत ताई सोबत मी प्रवास केला. आम्ही कुंभार सरांनी आम्ही तिथे जे गेलो होतो ध्यानासाठी आमच्या सोबत होत्या. मी त्यांचं पूर्ण ऐकलेलं आहे. त्यांचं पूर्ण आज जे बोललं ते संभाषण मी सगळं त्या ह्याच्यात ऐकत होतो आमच्या गाडीमध्ये. फक्त मी त्यांना रिॲक्ट नाही झालो. पण मी ऐकत होतो सगळं ते काय सांगत होतं ते. आणि त्यांनी सांगितल्याबरोबर लगेच मी त्यांना फोन केला. त्यांना या ह्याच्यात हे केलं आणि त्यांना हे पण मी सांगितलं की महाअवतार बाबांजीबद्दल सांगा. काय? तर त्यांनी मला सांगितलं तरी एवढे विषय आहे कुठला घेऊ? मग मी बोललो तुम्ही कोणत्याही घ्या. कारण का माहितीये मला पत्री सरांचा संदेश या बॅनर खाली सगळ्यांना आणायचा होता. आणि ते 3 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी तोच विषय घेतलाय मला. पत्री सरांनी पण त्यांना हे दिलं आणि त्यांना आता आपल्या सरांनी पण सांगितलं की 2025 असं असं होणार आहे म्हणून. आणि त्याचं प्लॅनिंग मनाली यांना पण झालं. कोणाला? मनाली राणेंना पण झालं. होतं सर्वांना. तुम्हाला पण होणार. यू आर द ग्रेट. तुम्ही पण ग्रेट आहात. आणि तुम्ही पण सांगणार मला की ताई मला असा विषय घ्यायचा आहे. मला असंच आहे. फक्त तुम्ही चॅनलिंग झालं हे बोलू शकणार नाही. तेवढी एनर्जी वाढवावं लागेल तुम्हाला तुमची. तसं होतंय. ताई धन्यवाद. अतिशय सुंदर विषय, भिडणारा विषय मनाला काय समजलं आणि फारच छान पद्धतीने तुम्ही हे करताय. आणि जे काही संदेश आहेत, एक वेळ आम्हाला जमणार नाही पण कोण ना कोणतरी करणार आहे. त्यावेळेला ना बुद्धी चालणार माझी नाही चालली, रमेशची चालणार. रमेशची नाही चालली बघा, सखाराम भागवतांची चालणार, पण चालणार निश्चित. कारण का ती शक्ती आहे कोणाकडून तरी कार्य करून घेणार. आणि 10 माणसाकडून ते ऐकलं जाणार, बोललं जाणार. हे अतिशय त्यांचं सुंदर. कार्य आहे. ऍक्च्युली हे आपलं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे त्यांनी निवडलेलं आहे एखाद्या व्यक्तीला आणि ते लोकांपर्यंत पोहोचव असं ते सांगतात. हा. ते जरुरी आहे ते लोकांपर्यंत. त्याला अॅनलाईज करणं किंवा त्याला जज करणं ते इम्पॉर्टंट नाहीये. माहीत सर्वांना सगळंच असतं. पण त्याच्या आता तुम्ही जागृत झाले ना, कारण तुम्ही ध्यानी आहात. आता तुम्ही बरोबर. जागृत झाले, तर तुम्ही त्याच्यावर कार्य करा असं त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू बरोबर ताई. तारी सर तुम्ही बोलात ते पण बरोबर आहे. आणि भागवत सरांना जो प्रश्न पडला भागवत सर कारण हॅमरिंग झाल्याशिवाय पुढे जात नाही. हां, हे हां. सतत हॅमरिंग झाले पाहिजे. तर ताई पुन्हा आपल्या हॅमरिंग करता बाबा रे वाचवा, बेटी वाचवा, पाणी बचाव, हां, हां. निसर्गाचं तुम्ही संतुलन बिघडवताय. ते संतुलन करा. ते हॅमरिंग झालंच पाहिजे आणि हे त्यांना ते पत्रीजींनी चॅनलिंग पण होते. सांगितलंय. पत्रीजींनी पण येस. तेच सांगितलंय. आपण डबल का करतोय हे सगळं? ते हॅमरिंग करून आपल्याला ती जागृती आली पाहिजे आपल्यामध्ये. येस, येस. त्याच्यावर थँक्यू. कार्य करणं सुरू केलं पाहिजे. आता पत्रीजी म्हणतात ध्यान करा, ध्यान करो, ध्यान सिखाओ, ध्यान करो, ध्यान सिखाओ. आपण करतोय ना. आपण करतोय ते. एका व्यक्तीला जरी ध्यान शिकवलं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तो आप मास्टर बन गए आणि एनलाइटनमेंटकडे जाऊ शकता तुम्ही. ही सेवा आहे. सेवा म्हणजे पार्वती आहे. आता तुम्हाला आणखी कळेल माझ्या ऑटो रायटिंगद्वारे, की सरस्वती लक्ष्मी तर तुम्हाला कळलं, पण पुढे तुम्हाला सेवा ही कोण आहे, पार्वती आहे हे सुद्धा कळेल. ओके. थँक्यू. आपण पुढे जाऊया. रमाकांत थँक्यू. येस. सुनिया हे तनुजाताई आहेत. तनुजाताई. अच्छा, तनुजाताई. हां. तनुजाताई बोला. आत्मवंदन ताई, आत्मवंदन सगळ्यांना. खूप अगदी हृदयस्पर्शी होतं सगळं. ध्यान सुद्धा असं वाटलं, की अगदी 5 मिनिटात झालं आणि जागे कशी झालो म्हणून. खूप सुंदर ध्यान लागलं. आणि बरोबर आहे. आपणच लक्ष्मी आहोत, आपणच विष्णू आहोत सगळे. फक्त आपण विसरलेलो आहोत. म्हणून लक्ष्मीने तुम्हाला ते काम आपल्याला आठवण करून द्यायसाठी दिलेलं आहे. आणि असं नाहीये, की आपण सगळीकडे जाऊनच सांगितलं पाहिजे. आधी आपल्यामध्ये जरी बदल केले ना, नाहक पाणी आपण वेस्ट करत असतो. बरोबर. तिथून जरी सुरुवात केली ना, स्वच्छतेच्या नावाखाली, गाड्या धुण्याच्या नावाखाली, तर हे पण बदल आपण सांगितले तरी आपलं जग बरोबर बदलेल. तर खूप सुंदर अनुभव. आणि काही गोष्टी जे मास्टर्स येतात आणि तुम्हाला सांगतात, तर त्यांनी तुम्हाला निवडलं हे मात्र नक्की. कारण मलाही विश्वास नव्हता. विश्वास म्हणजे अविश्वास होता असं नाही, पण एक सर्वसामान्य स्त्रीला आणि खेळत्या बागडत्या एखाद्या मुलीला मध्येच काहीतरी कोणीतरी हातात एखादा ऊर्जेचा गोळा द्यावा असं काहीतरी अनुभव येतो आणि त्याच्यावर अचानकपणे विश्वास बसायला लागतो. आणि आपणच का निवडलं गेलो ह्याचं कारण मात्र काही माहिती नसतं आपल्याला. पण खूप सुंदर अनुभव तुमचे ताई. पण काही गोष्टी अशा आहेत की आपण बदलायला सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. आणि आपण तुम्ही जे करताय आता ऑलरेडी हे YouTube वरती तुमचं इच्छा होती, तर ती बरोबर ती झालीच आहे. आणि आम्हाला असंच वेगवेगळे तुमचं सगळं काही ऐकायला आवडेल. महाअवतार बाबांविषयी आणि श्रीयंत्राचं सुद्धा तुम्ही महत्त्व सांगाल आम्हाला. पार्वती ही अध्यात्माची देवता आहे
सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि लक्ष्मीचा तर प्रश्नच नाही. मी तर म्हणेल आता तर एवढी जागृती झाली आहे ध्यानामुळे की आपणच लक्ष्मी आहोत हे कळलंय आता. बरोबर. आणि आपल्या घराला आपण सगळे हे करू शकतो, सांगू शकतो, आपल्या याच्यात बदल करू शकतो. आणि खूप आजूबाजूच्या लोकांना सतत आपण सांगत असतो. आपण जर काही विशेष आपल्यातलं हे सांगायला लागलो ना तर नाही पटत लोकांना. पण त्यांना माहिती असतं की हे बदल बघून ते बरोबर बदलतात. आणि मला म्हणजे मला अगदी चॅनलिंग किंवा ऑटो रायटिंग याच्यावरती खरंच एक काही गोष्टी अशा असतात ना की त्या दिसल्याशिवाय त्याचं असं हम्म. महत्वच कळत नाही. बरोबर. म्हणजे मला सुद्धा हनुमान जेव्हा दिसले ना मला असं म्हणजे आपल्या मनात कसं बिंबवलंय लहानपणापासून. शक्ती वगैरे काही बिंबवलेलं नाही. त्याचं रूप, मग त्याचं हे, मग हे पुरुषांनीच करायचं, हे स्त्रियांनी. तर सगळा भेद माझ्या मनातला मिटलेला आहे आता. आणि खूप सुंदर अनुभव येतात. आणि आजचा ध्यानाचा अनुभव सुद्धा खूप सुंदर होता. दूरपर्यंत कमळच कमळ पसरलेली होती आणि नंतर लक्ष्मी आली. वाव. खूप छान. सुंदर. आधीच आपल्याला काही गोष्टी संकेत देतात. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींवर विश्वास बसतो. आपलं लॉजिकल खूप माइंड खूप असतं ना, धन्यवाद. ते जास्त आपण वापर करतो. ऍक्च्युली मी पण खूप आधी पॉवरफुल. लॉजिकल माइंडची होती. पण म्हणजे त्यामुळेच आपण हे सगळं नाही बघू शकत. याला आपण जज करत राहतो, अॅनलाईज करतो. लॉजिकल माइंड सोडलं पाहिजे आपल्याला. पूर्ण गो विथ द फ्लो म्हणजे जे येतंय त्याला एक्सेप्ट करा. हां. घट्टमूठ असते ती सोडली ना, की हं. आपोआप सगळं काही मोकळं होऊन जातं. बरोबर. म्हणजे आपल्याला मोकळ्या मुठीने सगळं मिळतं. आणि खरंच खूप अनुभव वेगळे येतात. आणि विश्वास बसायला लागतो आपल्या स्वतःवर. देवावरती तर विश्वास आपला होताच लहानपणापासून. पण स्वतःचा विश्वास मात्र वाढतो या गोष्टींनी. हं. तर खूप सुंदर कमळ दिसली आज तुमच्यामुळे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तुमची ताई. एनर्जी आहे ती. मी फक्त तुम्हाला गाईड केलं बस. थँक यू. थँक्यू तनुजाताई. थँक थँक्यू यू. फॉर शेअरिंग. धन्यवाद. धन्यवाद. येस, संगीताताई. हो. संगीताताई. आत्मवंदन ताई, आत्मवंदन सगळ्यांना. खूप छान ध्यान, खूप छान झालं. म्हणजे काय झालं, मी ध्यानाला बसले, ध्यान लागलं आणि मी म्हणजे पुढे मागे खूप जास्ती व्हायला लागले. तर माहिती नाही मी कधी माझे इयरफोन्स काढून ठेवले आणि मग थोड्या वेळाने म्हणजे जागृत अवस्थेत आले तेव्हा अरे आपल्याला म्युझिकही ऐकायला येत नाही, काहीच नाही. डोळे बंदच होते, डोळे उघडले नाही. मग हळूच असं हाताने चाचपडत बघितलं तर इयरफोन्स नाहीयेत. मग ते हेडफोन्स लावले. तोपर्यंत तुमचा स्वाध्याय सुरू झालेला होता. स्वाध्याय पण खूप छान. जलसंवर्धन आणि बेटी बचाव. जलसंवर्धन तर म्हणजे आम्ही औरंगाबादमध्ये राहतो, आम्हाला माहिती आहे की हो. पाण्याचं महत्व काय आहे ते, कारण आम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी 7 दिवसांनंतर येत असतं. बरोबर. मला कल्पना आहे ती. अशी काही हो, जागा हो. आहे महाराष्ट्राच्या खूप पाणी टंचाई आहे तिथे. हो, हो, हो. मी म्हणजे शक्यतो पाणी वेस्ट करत नाही. म्हणजे बरोबर. भाज्या धुतल्या तरी ते झाडांना पाणी टाकते. एक्झॅक्टली. कोणी तर पाहुणे कोणी आले तर आपण ग्लास भरून पण मी 3/4च ग्लास भरून देते. बरोबर. ते हेच पण पाणी उरलं तर ते पण मी हेच झाडांना करायचंय टाकते. आपल्याला. हेच करायचंय आपल्या सगळ्यांना. हो, ते पण झाडांना टाकते. बाई जे फरशी वगैरे पुसते त्यांनी माझी गॅलरी वगैरे धुवायला लावते तिला. म्हणजे शक्यतो जेवढं आपल्या हातात आहे ते करायचं आणि लोकांना पण सांगते की बाबा पाणी वाचवा. आणि बेटी बचाव तर खरंच खूपच गरज आहे. 10 खूप वर्षापूर्वी छान. माझी एक मैत्रीण पण औरंगाबादची होती. तर तिने पण मला हीच कहाणी सांगितली जे तुम्ही सांगितलं. हो, मी त्यावेळेस म्हणजे बिलीव्हच नव्हता केला, की खरंच इतकं असतं आणि हो, तुम्ही जे अगदी सांगितलं ना, एक-एक शब्दशः तिने पण तसंच सांगितलं होतं, की आम्ही खूप वाचवतो. हो, 7 दिवसपर्यंत आम्हाला पाणी वाचवावं लागतं. हो, म्हणजे हो. तेव्हा मला कळलं होतं 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. हो, म्हणजे हो, आजही हो. तीच स्थिती आहे म्हणजे तीच स्थिती आहे. खूप ते खतरनाक आहे. सगळं पॉलिटिकली कनेक्टेड आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती न बोललेलंच बरं. नाही, नको बोलू. पण खूप छान स्वाध्याय झाला ताई तुमचा आणि तुमचं धन्यवाद. ऑटो रायटिंग म्हणजे खरंच ग्रेट. धन्यवाद. थँक्यू थँक्यू ताई. व्हेरी मच. तारी थँक्यू सर, शिंदे संगीताताई. सर त्यांना पण धन्यवाद आणि पत्री सरांना तर कोटी आत्मवंदन. धन्यवाद ताई. थँक्यू ग्रॅटिट्यूड ताई. ग्रॅटिट्यूड. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर शेअरिंग केलं. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. येस, रमाकांत सर. नमस्कार, आत्मवंदन, शुभप्रभात सर्वांना. आजचा विषय खूप गहन आहे, अगदी म्हणजे अंतर्मनाला टोचणारा असा आहे आणि हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. आता मगाशी जो सगळा थोडक्यात पहिला तो चॅनलिंगचा विषय निघाला. 10-15 वर्षापूर्वी मला जर कोणी सांगितलं असतं मला असं चॅनलिंग होतं, त्याला मी उडवून लावलं असतं. पण हे ध्यानात आल्यानंतर कळलं की थोडं कळायला लागलं की चॅनलिंग वगैरे काय असतं. तर मला जाणवलं ते असतं. आपण जेव्हा ध्यान करतो समोरचा माणूस काही बोलत असतो ना, तेव्हा असं सांगितलं जातं की पूर्ण तुम्ही तुमचे विचार वगैरे सगळे काढून टाका. पण त्याचा अर्थ असा की तुम्ही नको असलेले विचार काढा. पण समोरचा माणूस जे काही सांगतोय ते विचार तुम्ही मनात आणा. की तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. तर अशा प्रकारे चॅनेलिंग तुम्हाला होत असावं. आणि कारण ती तुमच्या मनात इच्छाच आहे. तुम्ही एक संकल्प सोडले की नाही मला पाणी वाचवायला पाहिजे आणि याच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे. तर लहानपणापासून आपण ऐकतो जल आहे तो कल आहे आणि खरं आहे ते. जल नाही तर उद्याचा दिवस तुम्हाला दिसणार नाही. आणखीन एक असं सांगायचं होतं की 4 Rsचा जर यूज केला
म्हणजे रिफ्यूज, रिड्यूस, रिसायकल, रिकव्हर. तर कुठलीही गोष्ट वापरताना पाणी असं नाही, पाणी तर अगदी अमृतच आहे पृथ्वीवर. तर बरोबर. वापरताना मला याची खरोखर गरज आहे का? नाही मी काय रिड्यूस करू शकतो? रिफ्यूज करू शकतो. गरज असेल तरच वापरा. बरोबर. विनाकारण पाणी वापरू नका. प्लास्टिक. प्लास्टिक पण तसंच आहे. मी माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही प्लास्टिकच्या बॅग लावून आणि त्या एनजीओला किंवा भंगारवाल्यांना ते प्लास्टिक विकतो कचऱ्यात टाकत नाही. दुसरी गोष्ट रिफ्यूज करा. मग मला ह्याची तर गरज आहे. त्यानंतर ते कमीत कमी वापरा, रिड्यूस करा. त्यानंतर रिकव्हर करा. असे ते 4 Rचे जे नियम वापरले तर आपण आपल्या स्वतःवर खूप कंट्रोल ठेवू शकतो. आणि हा लहानपणापासून माझा हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मी याच्यावर खूप शिबिरं वगैरे केलेली आहेत. आपले दिलीप कुलकर्णी, पूर्णिमा कुलकर्णी यांचं पण 2 दिवसाचं शिबिर मी केलेलं आहे. आणि नुसतं मी शिबिर करून असं म्हणत आहे, की पहिली गोष्ट आपण तुम्ही म्हणाल दुसऱ्याकडे 1 बोट दाखवतो 4 बोटं आपल्याकडे असतात. अगदी खरं आहे. पहिली गोष्ट मी स्वतः काय करतो, हं. हे आपण सांगितलं पाहिजे. बघा मी लहानपणापासून माझ्याकडे कामवाली होती आता. ती पाणी इतकं वापरायची ना लादी. मी सांगतो लादीवर पाणी ओतू नका. ती म्हणे मला जमणार नाही. म्हटलं ठीक आहे मी करेन. आणि ते काम मी करतो. मला लाज वाटत नाही अजिबात. माझे कपडे मी स्वतः धुतो. का तर वॉशिंग मशीनमध्ये पाणी जवळ-जवळ 30-40 लिटर एका वेळेला जातं. शिवाय बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की पाण्यामुळे आपण आज पाणी नाही. पंजाब, हरियाणा इथे जमिनीवरचं 1500-1700 फुटावरचं पाणी आज काढलं जातं. त्याच्यामध्ये एवढं आर्सेनिक असतं की तिकडून दिल्लीला जाणारी खास एक कॅन्सर स्पेशल गाडी आहे आणि ती पण सतत भरलेली असते. म्हणजे त्या पाण्यामुळे पाण्यामुळे आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो. जमिनीत पाण्याची लेवल खाली गेली आणि असं आपण म्हणतो की शहरातले लोक खूप पाणी वापरतात. 100% खरं आहे. पण ग्रामीण भागाची शेती करतात माणसं, ती सुद्धा पाणी कसं वापरतात त्याचाही नीट विचार केला पाहिजे. शेतीला पाटाद्वारे पाणी सोडण्याची काही गरज नसते. आणि शेतीवर पण मी भरपूर प्रशिक्षण केलेली आहेत. तुम्ही एअर स्प्रिंकल्स लावा, एअर इरिगेशन करा. त्याने तुम्हाला तुमचं खूप पाणी वाचलं जाईल. तसंच पाण्याचा नाश होणार नाही आपण स्वतःहून वाचवणार. आणि हे सगळं आपण म्हणतोय आज आपल्याला कळलं. आज आपल्या सगळ्यांची वय 60च्या आसपास आहे. पण आज आपल्या मुलांवरती संस्कार करणं गरजेचं आहे. शाळेमध्ये जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, त्यांनी शाळेत मुलांवर हे बिंबवलं पाहिजे की तुम्ही पाण्याचा वापर कशा प्रकारे करायला पाहिजे आणि पाणी नाही मिळालं तर उद्या तुमची परिस्थिती काय होईल. हे जर आपण जर मुलांवर बिंबवलं तर आपली पुढची पिढी नक्कीच त्याचा अवलंब करेल. तर खूप काही बोलण्यासारखं आहे. अजून हँड रेज झाले. मी थांबतो. नाही पण तुम्ही नमस्कार. जे कार्य करताय ते मला खूप छान वाटलं ऐकून. हे असंच जर सगळ्यांनी करायला सुरुवात केली तर तेच म्हणते बूंद हो, बूंद हो. से बनता सागर. जर एकाने सुरुवात केली तर 10 आणखी उभे होतील. तर खूप छान बोलले तुम्ही. खूपच. आता मी नेरळामध्ये एक मित्र राहतो. त्याच्या घरी गेलो होतो. त्यांच्या सोसायटी मोठी सोसायटी आहे. पाणी अजिबात नाही. काही बंगला सोसायटी आहे. तर आम्ही जेव्हा राहायला जातो तेव्हा मी त्याला सांगतो, सगळे आम्ही जेंट्सच असतो, की कमीत कमी पाणी वापरून भांडी कशी धुवायची ते त्याला मी शिकवतो. अगदी कमीत कमी. असं आहे. चालेल. धन्यवाद. थँक्यू सर. आणि तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू फॉर शेअरिंग. धन्यवाद. खूप सुंदर शेअरिंग केलं. थँक्यू. येस मंदाताई. मंदाताई. हो. येस. आपण मास्टर्स खूप सुंदर सांगताय मॅडम. इतका मुलाचा संदेश, पाणी बचाव, बेटी बचाव, प्राण बचाव संदेश दिला. ऐकतो सर्व, पण आपण म्हणजे ऐकत फार लोक कमी असतात. म्हणजे एवढं सुंदर तुम्ही मुलाचा संदेश दिला. खूप सुंदर मॅडम. आणि मी पहिल्यापासून पाण्याचा बचाव म्हणजे खूप पाणी कमी याच्यात म्हणजे करते मी पहिल्यापासून. खूप सुंदर मॅडम. आणि एवढं शिंदे सरांना खूप खूप धन्यवाद आणि तारी सरांना, कारण एवढे सुंदर सुंदर मास्टर या प्लॅटफॉर्मवर आणतात. त्यामुळे खूप सुंदर. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. एवढं मुलाचं मार्गदर्शन दिलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू ताई. थँक्यू फॉर शेअरिंग. येस जाधव सर बोला. आत्मवंदन मॅडम. आत्मवंदन मास्टर्स. ध्यान खरोखर खूप सुंदर झालं. ध्यान चांगलं. एनर्जी भरपूर होती आपली आणि मंचाची पण एनर्जी पुष्कळ असल्यामुळे खरोखर ध्यान अगदी सुंदरपणे झालं. आणि आपला स्वाध्याय उत्कृष्ट. आपण घेण्यासारखे बरंच ज्ञान आणि मार्गदर्शन आपल्याकडून लाभलं त्याबद्दल आपले आभार. आपण आपल्या ऍक्टर रायटिंग मधून साधारण आम्हाला 3 संदेश दिले. पाणी बचाव, बेटी बचाव, प्राण बचाव. म्हणजे याच्यातून असंच आपल्याला सुचवायचं आहे की पाण्याचा अपव्यय टाळा. ही महत्वाची गोष्ट आहे. एका शब्दात सांगायचं म्हटलं तरी करून. तसंच बेटी बचाव म्हणजे भ्रूण हत्या टाळा आणि करू नका आणि करणाऱ्यांना योग्य असं शासन देऊन त्यांच्यात ते बंद करायला लावा. आणि प्राण बचाव म्हणजे मांसाहार सोडून शाकाहारी बना. प्राण्यांना वगैरे मारून प्राण घालवण्यापेक्षा ते वाचवा. म्हणजे तुम्ही शाकाहारी बनलात, मांसाहार सोडला तर बरंच त्या गोष्टीला मदत होईल.
अशा तिन्ही तऱ्हेने आपण फार सुंदर ऑटो रायटिंग मधून आपण प्रकाश टाकला, त्याबद्दल खरोखर आपलं पुनश्च आभार. फार सुंदर तऱ्हेने आपण सांगितलं, असंच वरतीवर आपण सांगावं अशी इच्छा आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद सर. माझे संदेश खूप आतमध्ये पर्यंत उतरवले तुम्ही आणि पूर्ण तुम्ही माझ्या संदेशशी कनेक्ट झाले. जे लोक इथे सर्वजण ह्या संदेशशी कनेक्ट झाले त्यांचे खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू जाधव सर, थँक्यू फॉर शेअरिंग. येस सुरेखा ताई बोला. मगाशी माझा ध्यानातला अनुभव सांगायचं विसरले मी. मला एकदम ते नंतर क्लिक झालं. मी म्हटलं जाऊ दे, आपण नंतर सगळ्यांचं झाल्यानंतर आपण हँड रेस करूयात आणि बोलूयात. तर संकल्प ध्यान ज्यावेळेला म्हणजे अगदी आता मला वाटतं एक 5-7 मिनिटच राहिले असेल, तर त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर एकदम गणपतीची मूर्ती आली आणि आपण अशी म्हणजे आपली जागा आता त्या पिरामिडसाठी अगदी फिक्स झालेली आहे आणि तिथे ती गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर आल्यानंतर मग आम्ही सगळ्या जणी म्हणजे जवळजवळ 108 जणी आम्ही त्याच्यामध्ये मग तनुजा असेल, मी असेल, म्हणजे अशा नंतर संगीत असेल, आपल्या जिजाता ताई असतील, अशा बऱ्याच जणी आम्ही अगदी डोक्यावर कलश वगैरे घेऊन म्हणजे अगदी ते कलशामध्ये नागवेलीची पानं, नारळ वगैरे ठेवून डोक्यावर घेऊन अगदी हसत खेळत मजेत आम्ही तिथपर्यंत जातोय. आणि तिथे असे मला एक 3-4 मोर दिसले. काय 3-4 मोर दिसले मला तिथे आणि आपण असे सगळे तिथं त्याची म्हणजे त्या पिरॅमिडची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी आपण सगळेजण तिथे चाललेले आहोत असं दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं. त्याच्यामुळे मला एवढा आनंद झाला ना, की म्हणजे नक्कीच आता आपलं पिरॅमिड लवकरात लवकर तयार होणार आहे ते अगदी. झालेलं आहे. म्हणूनच तुम्हाला ते ध्यानामध्ये दिसलं, की ते तुमचं झालेलं आहे. ॲस्ट्रली झालेलं आहे. फिजिकली उतरेल लवकरच. तेच ना. छान, इथे छान. मी तिला ह्या बोलण्याच्या ह्याच्यात मी अशी पूर्णतः ब्लँक झाले. पण नंतर मला क्लिक झालं, अरे आपण आपला ध्यानातला अनुभव सांगितलाच नाही, की एवढा सुंदर अनुभव आज मला आलेला. आणि आपण विसरलो म्हणून मी परत हँडल्स केला. नाही, छान केलं तुम्ही. येस ताई, बरोबर आहे तुमचं. जागा फायनल झालेली आहे. फायनान्स लोकांबरोबर बोलणी चालली आहे आणि ती फायनान्स लोकांनी जर पैसे दिले तर लवकरात लवकर जागा आपण घेतोय. नाही, ते त्यांचं झालेलं आहे ध्यानामध्येच त्यांना जे दिसलं ना, की त्याचं म्हणजे भूमिपूजन आणि हे ते सगळं आता झालेलं आहे आणि त्याला फक्त आता सुरुवात पण झालेली आहे असं त्यांना ते ध्यानात दिसलं. म्हणजे ते सगळं येस येस 100% सक्सेसफुल आहे. हो ना. लवकरच होणार. ओके, थँक्यू आणि ते म्हणजे थँक्यू. बरोबर एवढे दिसले ना म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला अगदी तिथं. येस थँक्यू ताई, थँक्यू फॉर शेअरिंग. सुंदर तुमचा अनुभव शेअर केला आणि आपल्या पिरामिडमध्ये तुम्ही घेऊन गेलात त्याबद्दल धन्यवाद. ताई मला एक प्रश्न आहे आता, की आता जस्ट एक अर्धा तासापासून मला माझ्या राईट साईडला तुमच्या पाठीमागे जे यंत्र आहे त्याच यांचा कलर दिसतोय आणि त्या कलर मध्ये एक अस्पष्ट एक पुरुषाची प्रतिमा दिसते. ते काय आहे नेमकं? पुरुषाची प्रतिमा दिसते. हा राईट लेफ्ट साईडला. आता 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 नाही आता नाही, मगाशी दिसत होती. आता नाही दिसत होती, मगाशी दिसत आता नाही सर. तर तुम्हाला तेच सांगितलं, की जे तुमचे गुरु किंवा इष्ट असतील तर ते तुम्हाला दिसत असतील. श्रीयंत्र खूप पॉवरफुल आहे आणि या चित्राबद्दल काय सांगू मला ते म्हणजे जे इंट्युशन आली मी ते चित्र घेतलं आणि मागे ठेवलं. कारण मला जसं मला इंट्युशन्स येतात गुरूंचे त्याप्रमाणे मी करत जाते. आणि ॲक्चुअली मी तुम्हाला सांगते, की मी सुद्धा ध्यान घेते. WhatsApp ग्रुप आहे माझा. त्या ग्रुपचे नाव महावतार बाबाजी आहे. मला महावतार बाबाजींची म्हणजे माहिती नाही काय आहे. कृपाच आहे. ते माझ्याकडून जसं करवून घेतात तसं मी करते. माझ्या प्रत्येक पाऊल ठेवण्यामागे, माझ्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा पूर्ण सहभाग आहे आणि पत्रीजींचा. त्याच्यामुळे तुमच्यावरही त्यांची कृपा झाली असेल किंवा काय माहिती नाही. थँक्यू ताई, थँक्यू फॉर शेअरिंग. येस मास्टर, अजून पुढे आहात का? हँड रेज करा, आपलं मत व्यक्त करा, विचार व्यक्त करा, आपले अनुभव व्यक्त करा. किंवा काही प्रश्न असेल तर ते पण विचारा. नसेल तर आपण थांबूया. हो. ओके. थँक्यू. बोलू का एक मिनिट बोलू का? हा बोला ना. पाण्याबद्दल मला आठवलं बरेच येस बोला. वर्षापूर्वी चित्रलेखामध्ये एक लेख वाचला होता पाण्यावर. सिंगापूरमध्ये जेव्हा टुरिस्ट लोक जातात भेटायला तेव्हा त्यांना ती निमो वॉटर बर्न NEO निमो वॉटर बर्न एक कंपनी तिथे नेलं जातं. तो सगळा प्लॅन दाखवला जातो आणि त्यांना एक पाण्याची बाटली प्यायला दिली जाते. तर ते जे पाणी आहे ते पाणी पूर्ण म्हणजे आपण जसं सिवेज वॉटर आहे पूर्ण टॉयलेट बिलेजचं पाणी आहे त्याच्यातून ते पाणी फिल्ट्रेशन करून ते त्या बाटलीमध्ये भरतात आणि ते खास टुरिस्ट लोकांना दाखवली जाते. म्हणजे आपण म्हणतो ना मग सांगितलं फोरस त्याचा त्यांनी किती उपयोग केला मला. तर आपण पण हे असं प्रत्येकाने अगदी म्हणजे तिळासारखं जरी काम केलं तरी भरपूर आहे. आणि पाऊस आहे ना, पाऊस पहिला पडत होता तेवढंच पडतोय, पाऊस कमी नाही पडत. फक्त काय होतं पूर्वी 4-4.5 महिने पाऊस पडायचा थोडा त्यामुळे जमिनीत पाणी मुरायचं. आज तोच पाऊस 1-2 महिन्यात 15 दिवसात 10 सगळा पडतो आणि जर सगळं पाणी समुद्राला जातं. आणि आपल्याकडे
बऱ्याच ठिकाणी अशी कमी व्यवस्था आहे की पाणी जमिनीत मुरेल असं. तर त्यामुळे पावसाचं प्यायचं पडलेलं पाणी जमिनीतनं मुरतं ते समुद्रात जातं आणि त्यामुळे आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. तर मला ते निओ वॉटरची स्टोरी सांगायची होती. म्हणजे पाण्याचा कसा उपयोग बाहेरची लोक करून घेतात. धन्यवाद. धन्यवाद. Yes, धन्यवाद सर. मला वाटतं स्नेहताईला काहीतरी बोलायचंय. स्नेहप्रभाताई. हा बोला. बोला. बोला ताई बोला. बोला ताई. मी तुम्हाला हे केले स्पॉटलाईट दिले. हॅलो. आत्मा फोटो लावलाय. तो फोटो तसा किती हॅलो. आत्मानंदन ऐकायला येतंय? हो, हो. बिलकुल. हा येते. बोला. हॅलो. हां, बोला स्नेहाताई. बोला ताई. ते श्रीयंत्राचा फोटो आहे ना मागे, तर श्रीयंत्राचा फोटो आहे ना, तो फोटो ठेवायचा की यंत्र ते स्फटिकाचं वगैरे मिळतं देवाऱ्यात, ते ठेवलं तरी तुमची चालतं का? इच्छा, तुमची इच्छा कसंही ठेवू शकता तुम्ही. तुमच्या इच्छेवर, तुमच्या मनावर आहे. हां. म्हणजे बघा, तुम्ही कुठलाही फोटो ठेवा किंवा यंत्र ठेवा किंवा फोटो ठेवलं तरी चालतं. हां, चालेल. असं आहे, जसं आपण गणपतीची मूर्ती पण ठेवतो घरात, गणपतीचा फोटो पण ठेवतो. फोटो. पण ज्या हां, हां. ज्या मूर्तीशी किंवा फोटोशी आपलं कनेक्शन होणं जरुरी आहे. तुम्ही काहीही ठेवा. तुम्ही क्रिस्टलचं पण श्रीयंत्र ठेवू शकता. क्रिस्टलचे पण आजकाल खूप काही वस्तू येतात. गणपती पण येतात क्रिस्टलचे. हो, हो. पितळेचे पण असतात, सोन्याचे असतात, चांदीचे असतात. पण तुमची भावना कुठल्याशी कनेक्ट होते ते इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात पहिलं तर हे, की हे संदेश ॲक्चुअली आपल्या आतमध्येच सगळे देवी-देवता आणि सगळे मास्टर्स बसलेले आहेत. तुम्ही कुणाशीही कनेक्ट व्हा, पण भावनेनी, मटेरियलिस्टिक गोष्टींनी नाही. फूल चढवणं, हळदी-कुंकू चढवणं. तुमची भावना कनेक्ट होणं जरुरी आहे. येस त्याचं ताई. नेट काहीतरी अजित सर बोला. माझ्याकडे पण ते काहीतरी भंग झालं. तुमचं नेट थोडंसं स्लो डाऊन हा तुम्ही काय बोलता ते ऐकू येत नाही ताई. मध्ये-मध्ये कट होतो, ब्रेक होतो तुमचा आवाज. हां, स्नेहा प्रभाताईंचा आवाज थोडा कट होतोय मध्ये-मध्ये. हं. हां. तर तुम्हाला कळलं ना यंत्र वापरा किंवा फोटो वापरा किंवा तुम्ही हां, आवाज येतो माझा तुम्हाला? नाही त्याचा नेटचा इश्यू आहे. ओके, नो प्रॉब्लेम. थँक यू. अजितजींनी हात अजित जोडलाय. सर. हां. आत्मवंदन मॅडम. आपण मगाशी ध्यान घेत होता त्यावेळी म्हणजे आपल्याला कुठे जाणवतंय याच्याबद्दल विचारत होता. तर मला मधून फक्त लोअर एक्स्ट्रीमिटीमध्येच व्हायब्रेशन्स वाटत होते. काही हरकत नाही ना. काही हरकत नाही. तुम्ही ध्यान किती वेळ करता दिवसातनं? दिवसातून 2 वेळा 2 वेळा तरी होतं की तसं. हां, किती तास होतात तरी टोटली? तरी तसं 1 ते 1.5 तास होतंय. पण मध्ये ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मी करतो तसं. म्हणजे एक 5 मिनिटं असू दे, 10 मिनिटं असू दे, तसं ते बऱ्याच वेळा होतंय तसं. हं, हं. तुम्ही म्हणजे तशी माझी सवय झालेली आहे ती. हां, अच्छा. पिरॅमिड आहे तुमच्या घरी? पिरॅमिड आहे की. कोणतं 2x2 चं आहे? नाही. हां, हा साधा आहे. टोपी आहे का पिरॅमिडची? होय. ते आहे. हां, नाही पिरॅमिड घ्या तुम्ही. घरात पिरॅमिड ठेवा. 2x2 फूटचा पिरॅमिड घ्या. कारण त्यानी तुम्हाला जे काही चक्रास आहेत ते फील होतील आणि तुमची ऊर्जा पण वाढेल. पिरॅमिडच्या खाली ध्यान करा. आणि जमलं तर आसपास शहरामधले जे तुमच्या सेंटर्स असतील ना पिरॅमिड सेंटर, तिथे पण तुम्ही जाऊन ध्यान करा. तर तुमची ऊर्जा वाढेल. मग तुम्हाला ऑटोमॅटिक फील होईल. काही हरकत नाहीये. प्रत्येकांना कधी लवकर होतं, कोणाला उशिरा होतं. पण तुम्ही तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी पिरॅमिडच्या आतमध्ये बसून ध्यान करा. पिरॅमिड सेंटरमध्ये जा. तुम्हाला ऊर्जा वाढलेली अशी फील होईल ऑटोमॅटिकली. बरं तर श्री यंत्राबद्दल म्हणजे मी कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं मंदिर आहे त्याच्यामध्ये ते श्री यंत्र आहे. ते आता सध्या बंद केलंय पण त्याचे आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत. म्हणजे मोबाईलवरती. हे श्री यंत्र याच्याकरता ठेवलं मी, की लक्ष्मी माता ॲक्चुअली लक्ष्मी माता तशी नाहीये, ती ऊर्जा आहे. आणि श्री यंत्र ॲक्चुअली हे पिरॅमिडचा फॉर्म आहे. बघा तुम्हाला जर तुम्ही कल्पना करा, की हे जे ज्या स्वरूपात आहे ते ॲक्चुअली पिरॅमिड आहे. बरोबर? आता मला सांगा कैलाश पर्वत काय आहे? ते सुद्धा पिरॅमिडचंच आकृती आहे ना? ते पण पिरॅमिडच आहे ना? तर अशा खूपशा गोष्टी आपल्याला आपण जाणीव नाही करत, आपल्याला लक्षात नाही येत, की ते पिरॅमिडच्याच फॉर्ममध्ये आहे. हे श्रीयंत्र ॲक्चुअली ग्रिड याच्यामध्ये जे छोटे-छोटे ते दिसतात तुम्हाला, ते ग्रिड आहे. ते पृथ्वीच्या आतमध्ये सुद्धा त्या ग्रिडनी आपली पृथ्वीची ऊर्जा वाढते. ग्रिड्स ठेवलेले असतात, क्रिस्टलचे ग्रिड्स. पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे? क्रिस्टल आहे. जे क्रिस्टल आपण हातात त्याचे ब्रासलेट्स घालतो, क्रिस्टलच्या गोष्टी आपण आता पाहतो आजकाल. तुम्हाला क्रिस्टलबद्दल माहिती असेल, जसे नग म्हणू आपण किंवा क्रिस्टल्स आहे. ते जमिनीच्या आतमध्ये असतात. तर ते क्रिस्टल्स जे आहेत, त्या धरतीची ऊर्जा वाढवतात. ग्रिड फॉर्ममध्ये आहे हे श्रीयंत्राचं. तर ते आपण बोलू कधीतरी. पण श्रीयंत्र ॲक्चुअली पिरॅमिडच्याच फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला
त्याची ऊर्जा मिळू शकते जर तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता पिरॅमिड हे श्रीयंत्र तुमच्या घरी असेल काही हरकत नाही. तुमचं त्याच्याशी कनेक्शन होणं इम्पॉर्टंट. आणि पिरॅमिड तुम्ही घ्या लाकडाचं पिरॅमिड वगैरे किंवा अँगलचं पण मिळतं किंवा तुम्हाला नसेल जमत तर मग तुम्ही सेंटरमध्ये आसपास जाऊन रविवारच्या रविवारी ध्यान करत जा जरूर. तुमची ऊर्जा वाढेल. मग ते कोल्हापूरमध्ये डॉक्टर कुंभारनी हां, त्यांच्या घरी केलेलं त्यांच्या आहे. घरी त्यामुळे आहे तुम्ही गेलो पिरॅमिड. होतो. तर कालच तुम्ही गेलेलो. करून पहा. तिथे त्यांच्या पिरॅमिडमध्ये त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं ऋषिकेशमध्ये. खूप ऊर्जा आहे हां, त्यांनी सांगितलं. तुम्ही जरूर हां. जा त्यांच्याकडे, जरूर ध्यान करा. त्यांच्यासोबत बसून ध्यान करा. होय, कालच गेले. बिलकुल. करा. वेळोवेळी जसं ओके. जमेल तसं जात जा तिकडे. तुम्हाला ऊर्जा ओके. जाणवेल. ओके. थँक यू. थँक यू, थँक यू. थँक यू सर. थँक यू फॉर शेअरिंग. येस वंदना. वंदना ताई. आत्मवंदन मॅडम. आता ध्यान माझं खूप छान झालं. हं, मी कोरोनापासून ध्यान करतेय. हं, मला 4 महिने वगैरे बरं वाटलं, पण त्याच्यानंतर मला माझी एनर्जी इथे सहस्त्रार चक्रामध्ये अडकून बसली हं. आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला. त्याच्यामुळे एन्झायटी आणि डिप्रेशन पण मला झालं नंतर नाही, आणि ध्यानने फ्लो कधीच होत नव्हती एनर्जी. ध्यानने कधीच काहीही वाईट होत नाही. पहिले तर हं. डोक्यातून काढून टाका. आणि ध्यान आता जसं मी पिरॅमिडचं सांगितलं, तुम्ही पीएमसीशी कनेक्ट झाले म्हणजे तुम्हाला पिरॅमिडचा वापर करणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती या पृथ्वीवर पिरॅमिड मेडिटेशन करणाराच असायला पाहिजे. घरात पिरॅमिड किंवा पिरॅमिडची टोपी वापरा किंवा जसं त्यांना सांगितलं सरांना मी, तुम्ही पिरॅमिड सेंटर्समध्ये जा. आणि ध्यानमध्ये कुठलेही वाईट अनुभव, निगेटिव्ह अनुभव होत नाही. पहिले तर हे डोक्यातून काढून टाका. आणि इथे जाऊन ऊर्जा अटकत नाही ऍक्च्युअली. इथे जेव्हा आपल्या ब्रह्मांडामधून येणारी जी ऊर्जा आहे ती आपली एनर्जी तेवढी सहन नाही करू शकत. कोणाला झटके हम्म. येतात. ठीक आहे. मी पण ग्रुपमध्ये ध्यान घेते रात्री 9 वाजता. तर असे काही लोकांना झटके येतात. कारण माझ्यासोबत आपल्या मास्टरसोबत आपण जेव्हा करतो किंवा ग्रुपमध्ये ध्यान करतो खूप ऊर्जा येते. आपण सिंगल ध्यान करतो ना एवढी ऊर्जा नाहीये. पण तुम्हाला जर येते तर ती तुम्ही एक भाग्य समजा. तुम्ही पर्सनली ध्यान करून तुम्हाला तेवढी ऊर्जा येत होती. पण तुम्ही त्याला एक्सेप्ट नव्हते करत. तुम्ही जे काही येतात ब्रह्मांडामधून तुम्हाला मिळते तुम्ही एक्सेप्ट करा. जसं आज आपण ध्यानमध्ये काय केलं? आपण ब्रह्मांडाची ऊर्जा घेतली, एक्सेप्ट केली आणि लोकांना दिली. बरोबर? तर काय करायचं? हो. आपण ब्रह्मांडातली ऊर्जा घ्यायची, एक्सेप्ट करायची, कुठलेही डाउट्स नाही ठेवायचे. एक्सेप्ट करायची. मी एक्सेप्ट करते जे मला होतंय ते. पुष्कळ लोकांना त्या आपल्या बॉडी पार्ट्समध्ये त्या ठिकाणी जिथे हीलिंगची जरूरत आहे तिथे त्रास होतो. पर्टिक्युलर ध्यानच्या वेळेस. कोणाला कमरेत त्रास होतो, कोणाला मायग्रेन असेल तर डोक्यात त्रास होतो. पण तो फक्त ध्यानपुरताच. त्याच्यानंतर तो त्यांचा हील झालेला असतो. म्हणजे त्याचं कारण असं, की तुम्हाला सहस्त्रारमध्ये तुम्हाला त्रास होतो तर कुठलेही हायपरटेन्शन, डिप्रेशन नसतात होत ध्यानमध्ये. तर तुम्हाला नाही आणि मॅडम दुसरं काय म्हणायचं होतं मला, मी जेव्हा ध्यान करत नाही ना तेव्हा सुद्धा मला ऊर्जा जाणवते. म्हणजे असं खूप येते असं जाणवतं मला. कारण तुम्हाला ब्रह्मांडाची ऊर्जा बोलवत आहे. तुम्ही डोळे बंद करा. आवश्यक आहे तुम्हाला. कारण हे सध्या जे दिवस सुरू आहे ते खूप हायर सुरू आहे. त्याच्यामध्ये आवश्यक आहे, की तुम्हाला जास्तीत जास्त ध्यान केलं पाहिजे. तुम्हाला वेळ काढून बसलंच पाहिजे डोळे बंद करून. म्हणून ती तुम्हाला दिवसभर ऊर्जा जाणवत आहे. तुम्हाला गॉड गिफ्ट आहे, युनिव्हर्सल गिफ्ट मिळत आहे. तुम्ही घ्या, रिसीव्ह करा. कारण तुमचं कार्य आहे फक्त स्वतःपुरतं नाही, तर तुम्हाला दुसऱ्यांना ती ऊर्जा तुम्ही स्वतः ऊर्जा घेऊन तुम्हाला दुसऱ्यांना ध्यान शिकवायचंय. म्हणून ती ऊर्जा बरसत आहे. ते घ्या आणि दुसऱ्यांपर्यंत तुम्हाला जेव्हा तुम्ही ती सेवा कराल, सेवा ही कराल ना, ती सुद्धा लक्ष्मी बरोबर. आहे. ही सुद्धा महालक्ष्मी आहे सेवा करणं. तर ती लोकांना शिकवा ना तुम्ही. त्याच्याकरता तुम्हाला हां, मिळत हां. आहे. तेव्हा तुम्ही एक्सेप्ट करा. याला नाकारू नका. जरूर करा. ठीक आहे. मस्त चांगलं सांगितलं. पटलं ते मला. हं. म्हणजे तुम्हाला धन्यवाद मॅडम. त्रास होणार नाही. तुम्ही ती दुसऱ्यांना द्या ना तुमची ऊर्जा. बरोबर आहे, बरोबर. हं. ओके. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक यू ताई. त्याला ग्राउंडिंग केलं तरी चालेल ना त्यांनी? हो, हो. ग्राउंडिंग करायचं. जसं मी आज ग्राउंडिंग शिकवलं होतं ना, धरती मातेच्या आतमध्ये जाऊन पायातून रूट्स निघत आहे, असा विचार करायचा आणि धरती मातेला ती ऊर्जा देऊन टाकायची. ग्राउंडिंगची जरूरत असते आणि तुम्ही पिरॅमिड्स यूज करा आणि जे ध्यान तुम्हाला येतं ना, ते एका व्यक्तीला तरी शिकवा. फुल अच्छा. ग्राउंडिंग आहे आणि नेचरमध्ये जास्त जा. तुम्हाला नेचरमध्ये जास्त जा म्हणजे झाडं लावा, झाडांना बघा, पाणी द्या. हार्ट चक्र ओपन अच्छा. करणं जरुरी आहे तुमच्यासाठी. बरोबर. हार्ट चक्र ओपन करा तुमचं. ओके.